पप्पा टप्पा टप्पा बोला ऐका आणि कनेक्ट व्हा पात्यानं. नमस्कार. बाप्पा गप्पा टप्पाच्या धमाकेदार पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण एक अशा विषयावरती बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या घरातली एक समस्या बनलेला आहे, तो म्हणजे ॲडिक्शन, व्यसनाधीनता. मग ते व्यसन दारू, चरस, गांजा, अफीम किंवा मोबाईलचं का असेना, हा प्रत्येकाच्या मनातला आणि जिव्हाळ्याचा प्रश्न बनला आहे. त्यामुळे व्यसनाधीनता म्हणजे काय समजून घेण्यासाठी आपण एक अशा व्यक्तीला बोलवलेला आहे की ज्याने गेल्या 25 वर्षापासून या क्षेत्रामध्ये ते कार्य करत आहेत. तो व्यक्ती म्हणजे मिस्टर समीर पाटील. समीर, स्वागत आहे तुझं. नमस्कार. समीर पाटीलने गेल्या अनेक वर्षापासून व्यसनाधीनता या विषयावरती काम केलेलं आहे. तो एक व्यसनमुक्ती केंद्र चालवतो. मग आपण आज थेट गप्पा मारणार आहोत याच्याशी. समीर, मला सांग की नक्की व्यसनाधीनता म्हणजे काय? कुठली बिहेवियर जे आपण दाखवतो, जे आपल्याला थोड्या वेळासाठी एक प्लेजर फील करवतं, आपण ते नंतर आपल्याला त्याची खूप तीव्र अशी ओढ लागते. काही काळात ते आपल्याला नुकसान करणार आहे, पण आपण किती प्रयत्न केले तरी आपण सोडू नाही शकत. हे व्यसनाधीनतेचं सिम्पल आणि साधं डेफिनेशन आहे. आता मी इथे कुठेही ड्रग्सचा किंवा अल्कोहोलचा उल्लेख केलेला नाही आहे. ओके, तर व्यसनं ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात आणि त्याचं कारण आपण बघूया. काही लोकांना अल्कोहोलचं व्यसन असतं, काही लोकांना ड्रग्सचं व्यसन असतं. आज आपण समाजात बघतो की इंटरनेटचं व्यसन खूप वाढलेलं आहे, मोबाईल फोनचं व्यसन खूप वाढलेलं आहे. स्पेशली नवीन जनरेशन बरोबर जे आता हे 15 वर्षाची 18 वर्षाची जी मुलं यूथमध्ये पदार्पण करत आहेत, हे सगळे कुठल्या ना कुठल्या प्रकारे व्यसनाधीन झालेले आहेत. बरोबर. ओके, आणि ते फक्त ह्या बिहेवियर्सची फक्त असं राहिलेलं नाही आहे. आपल्या ज्या रोजच्या यूज होणाऱ्या वस्तू, जसं आपण शॉपिंग करतो, आपले जे रिलेशनशिप्स आहेत लोकांबरोबरचे, हे सगळे पण व्यसनाच्या या पूर्ण उल्लेखाखाली येतात. तर इनडायरेक्टली आपण असं म्हणू शकतो की आज आपण ज्या समाजात राहतोय, हे समाजच व्यसनाधीन आहे एका प्रकारे. ओके, तर आपण ती व्याख्या जर धरली तर व्यसनी करणारे ज्या वस्तू होत्या ना, जसे की हे ड्रग्ज आहेत किंवा अल्कोहोल आहेत, हे आपल्या समाजात हजारो वर्षापासून आहेत. बरोबर. ओके, हजारो वर्षापासून. कॅनॅबिस सटाइवा, आज जे आपण वीड, मॅरिजुआना म्हणतो है ना, हे जे आता यंग जनरेशन पूर्ण त्याच्यात घुसलेलं आहे, हे आपल्या वेदात लिहिलेलं आहे. ओके. हे एक औषधी प्लांट आहे. कॅनॅबिस सटाइवा हे एक इंडियन नेटिव्ह प्लांट आहे. आणि हे हजारो वर्षापासून आपल्या ह्याच्यात देव पण त्याचं सेवन करायचे असं म्हणलं जातं. दारू ही आपल्या इथे हजारो वर्षापासून होती. अमृत म्हणून त्याचा उल्लेख आहे आपल्या वेदात. या सगळ्या गोष्टी होत्या आपल्या इथे. अफीम आहे ना, अफू आपण ज्याला म्हणतो, कितीतरी शेकडो वर्षापासून अफूचा वापर व्हायचा. गावोगावं जिथे रडकी मुलं असायची त्यांना झोपू घालण्यासाठी. ठीक आहे, आजही आपण जर बघितलं तर तुम्ही जर राजस्थानला गेलात तर तिकडचे जे राजपूत लोक आहेत त्यांच्यात अजूनही ही रीत आहे की कोणी पाहुणा आला, कोणी मोठा पाहुणा आला तर त्याच्या हातावरती अफूचं पाणी दिलं जातं. ओके, आणि हे रीतींसाठी यूज व्हायचं, पूजे अर्क्यात यूज व्हायचं, ह्याचं काहीतरी उल्लेख. तसं साऊथ अमेरिकामध्ये तुम्ही गेलात, पिओटे कॅक्टस झाडापासून बनणारा एक ड्रग आहे. ते तिथले जे इंडिजिनस, तिथले जे राहणारे नेटिव्ह अमेरिकन्स होते, ते खूप चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग करायचे. त्यांच्या पूजा अर्चेत, त्यांच्या समाजात त्याचा वापर व्हायचा. आयाओस्का म्हणून एक ड्रग आहे. हे सगळे होते, पण व्यसनाधीनता नव्हती. ओके, हे जे व्यसनाधीनता जी आहे आपल्या समाजात, हे रिलेटिव्हली एक नवीन आपण फिनॉमिना किंवा एक चमत्कार बोलू शकतो. आणि हा आपण जेव्हापासनं ही जी प्रगतीच्या मार्गावरती आलोय, कॉम्पिटिशन, आपण ह्याला कॅपिटलिझम म्हणतो. ओके, तर हा सुरू झाला जे पहिलं इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झालं जगात, तिथपासनं. ओके, तर 19th सेंचुरीच्या मध्ये, लेट 18th सेंचुरी, 19th सेंचुरीच्या मिडपर्यंत, 1850च्या आसपासपर्यंत स्टीम इंजिनचा पहिल्यांदा डिस्कवरी झाली. बरोबर. आणि स्टीम इंजिनच्या डिस्कवरी बरोबर ती स्टीम इंजिन आता रेलला लागली आणि आता लोक एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत जाण्याच्या प्रवास सुरू झाला. आणि त्या प्रवासामुळे आज जे हे जगाचं पूर्ण झालंय,
तिथनं हा सुरुवातीचा काळ आहे. तर झालं काय की पूर्वीची जी सोसायटी होती ही एक क्लोज सोसायटी असायची. बरोबर. ओके. आपण सगळे एक सेल्फ सफिशियंट सोसायटीत राहायचो. गावात लोक त्यांच्या भावंडांबरोबर नातवंडांबरोबर एकत्र राहायची. ओके. आपल्याला कुठल्याही गोष्टीसाठी आपल्या गावाच्या बाहेर जायची गरज नसायची. ओके. तर आपला शेतकरी होता जो तिकडे तांदूळ उगवायचा, आपल्याकडे एक चांभार होता जो बुटं शिवायचा, चपला शिवायचा. बरोबर. ओके. कुंभार होता जो, आणि सगळा जो व्यवहार होता तो गावातल्या गावातच व्हायचा. करेक्ट. ओके. आणि सडनली या इंडस्ट्रियल रिव्होल्युशन मध्ये झालं काय की जे मेन सिटीज होते, सिटीज पहिल्यांदा आता निर्माण व्हायला लागले. बरोबर. का तर त्या सिटीज मधनं जे पोर्ट्समध्ये आपण बघितलं तर मुंबई झालं किंवा साऊथमध्ये तुम्ही बघितलं तर केरळामध्ये झालं, इथे ट्रेड व्हायला लागला दुसऱ्या देशांबरोबर. आपल्या इथलं कॉटन मिल्समध्ये जायचं. आता ही जी गावातली लोक होती ह्यांना उचलून चांगला आयुष्याचं जे ड्रीम आहे की बरोबर. तुम्ही शहरात आलात तर तुमचं एक चांगलं स्वप्न साकार होईल, मुलांचं चांगलं शिक्षण होईल, तुम्हाला सगळ्या सुखसोयी मिळतील, ही गावातली जी त्या क्लोज्ड एन्व्हायरमेंटमध्ये राहणारी लोक त्या स्वप्नाकडे बघून त्या शहरांकडे यायला लागली. करेक्ट. आणि अजूनही येतात. आपण जर बघितलं तर हाय रिस्क ना, आपण HIV जर संशोधन केलं किंवा दुसरे कुठलेही हाय रिस्क बिहेवियर जर बघितलं तर मायग्रंट, आपण सांगतो ना मायग्रंट पॉप्युलेशन हेच पॉप्युलेशन आहे जी बिचारे आपल्या गावावरनं सोडून आलेत. आता जेव्हा आपण त्या ॲटमॉस्फिअरमध्ये जिथे माझी काळजी घेतली जाते, जिथे सगळी माझी लोक आहेत, जिथे माझ्याकडे काय नसलं तरीही मला लोक सांभाळतील काही काळ, अशा परिस्थितीतनं मी एका शहराच्या परिस्थितीत आलोय. आणि त्या शहराच्या परिस्थितीत आता कोणी मला ओळखत नाही, तिथे अनोळखी लोक आहेत, नवीन जागा आहे, तिथे राहण्याचा खर्च वेगळा आहे, नोकरी आहे माझ्याकडे, नोकरी करतोय पण त्या पैशाने आता घर चालत नाहीये, मग माझी बायको पण नोकरी करते आणि आता इथे ॲडिक्शनचा एंट्री होते. कारण त्या घरात जी मुलं जन्माला येणार आहेत ती मुलं कधी ना कधी ॲडिक्शनकडे जाणार आहेत. जेव्हा दोन्ही पालक ते घर चालवण्यासाठी घराच्या बाहेर पडतात आणि त्या मुलाकडे काही प्रकारे दुर्लक्ष होतं किंवा त्यांच्याकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाही, ही मुलं हाय रिस्क असतात ॲडिक्शनकडे जाण्यासाठी. तर ॲडिक्शनची जी व्याख्या आहे ही आपण जसं जसं प्रोग्रेस करतो तर आपण बघाल की ह्या लास्ट 30 वर्षात आपलं जे 200 वर्षाचं प्रोग्रेस आहे लास्ट 30 वर्षात झालेलं आहे, पण या 30 वर्षात ॲडिक्शन पण 500% वाढलंय. आपण दाखवत नाही लोकांना, पण ॲडिक्शन हे आता खूप जास्त आहे. आपण त्याला नकारतो की इतकं नाही आहे, पण आम्ही त्या क्षेत्रात काम करतो, आम्हाला माहिती आहे की आज आमच्याकडे कुठल्या बॅकग्राऊंडमधली कुठल्या परिस्थितीतली मुलं येतात आणि कितपर्यंत हा आपल्या समाजाला व्यापलेला हा असा प्रश्न आहे. सांग की आजकालची युवा पिढी व्यसनाकडे का वळते? आजच्या आपण या जगात राहतोय, या जगाला आपण ना इंटरनेट एज म्हणतो, आणि या एजमध्ये ही जी जनरेशन आहे ती लास्ट 2 जनरेशन जी आहेत ते ऑलरेडी इंटरनेटशी संलग्न जन्माला आलेली आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा जो जगाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो थोडासा वेगळा आहे. आणि त्याच्यामुळे काय होतंय की त्या इन्फ्लुएन्समध्ये आणि सहज उपलब्ध असल्यामुळे इंटरनेटची सगळीकडे ज्या गोष्टींची अभाव किंवा ज्या गोष्टींची कमी त्यांच्यामध्ये आहे, स्वतःबद्दल असलेलं सेल्फ एस्टीम असून द्या, स्वतःबद्दल असलेला जे दृष्टिकोन आहे, मी कोण आहे हा जो साधा एक भाव असतो, या सगळ्या गोष्टींची उत्तरं ती लोक मग त्या व्यसनात थ्रू शोधायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे आज त्याचा इतका वाईड स्प्रेड वापर होतोय. तर तरुण मुलांचं कसं असतं की आपण बघितलं तर ह्युमन जी बॉडी आहे आणि ह्युमन जे ब्रेन आहे, ओके, ह्याचे फेजेस असतात है ना. तर आपण जे आपण एक प्रजाती, आपण जे स्पीसीज आहोत होमिओसेपियन्स, ही या पूर्ण प्राणी किंगडममध्ये, या पूर्ण ॲनिमल किंगडममध्ये सर्वात जास्त वेळ घेणारी स्पीशीज आहोत वाढण्यासाठी. तर तुम्ही बघाल तर कम्पॅरेटिव्हली दुसरे जे मॅमल्स आहेत किंवा दुसरे जे प्राणी आहेत ते जन्मतःच चालायला शिकतात, ओके. पण आपले ह्युमन्समध्ये आपण बघाल
तर पहिली आई 9 महिने त्याला उदरात घेऊन जाते, मग ते मूल थोडं थोडं करून वाढते. तर ते जे फेज पहिलं इन्फंट असेल, मग ते टॉडलर होते, मग ते थोडंसं चालायला शिकतं, मग ते ॲडॉलसन्समध्ये येते, मग ॲडॉलसन्समधनं मग ॲडल्टहुडमध्ये जाते. 18 वर्ष ते 20 वर्ष एका ह्युमन ब्रेनला लागतात डेव्हलप व्हायला. आणि ज्याच्यातले सर्वात जे इम्पॉर्टंट इयर्स आहेत ते जे टीन इयर्स आहेत त्याला म्हणतो. का आपण म्हणतो? कारण त्या टीन इयर्समध्ये त्या ब्रेनचं एक मेन फंक्शन आणि एक पर्पज असते. काय पर्पज असते? की त्यावेळेला ते जे मूल आहे, जे आता छोट्यापणातनं आता मोठं होणार आहे, त्या मुलाला स्वतःबद्दलची जी अंडरस्टँडिंग आहे, स्वतःबद्दलचा जो व्ह्यू आहे, आणि त्याचबरोबर त्याचं जे बाहेरच्या सोसायटीतल्या लोकांबद्दल जो व्ह्यू आहे तो डेव्हलप होतो, मॅच्युरिटी डेव्हलप होते. त्या ह्याच्यात आपण बघाल तर त्या वयातच मुलं शाळेतनं आता निघणार आहेत आणि सडनली बाहेरच्या जगात कॉलेजमध्ये जातात, आणि ते एक मोठं विश्व आहे. बरोबर. शाळेत होते तोपर्यंत आई वडिलांचं त्यांच्यावरती भरपूर लक्ष असायचं. आपण कंट्रोल पण नाही सांगू शकत, लक्ष असायचं की हा माझा मुलगा काय करतोय, कुठे जातो, कोण मित्र. पण आता कॉलेजमध्ये गेल्यानंतर ते खूप मोठं विश्व आहे, आणि तिथेही मुलं भावून जातात. ओके. आणि ज्या मुलांमध्ये ही एडिक्शनचं जे प्रमाण दिसतंय किंवा जे रिस्क फॅक्टर दिसतंय, ही मुलं खूप वेळेला त्या गोष्टीकडे मग वळतात. कारण त्याचं काहीतरी एक सायन्स आहे. ओके, तर ते सायन्स पण आपण डिस्कस करूया. पण दॅट इज द मेन रिझन. तर काय होतं की या वयात आपण सडनली एका नवीन विश्वाला सामोरं जातोय, एक नवीन ती जिज्ञासा असते, एक नवीन ती भीती असते, है ना. आणि आपण लोकांकडे कसं बघणार आहोत, लोक आपल्याकडे कशी बघणार आहेत, ही कॉन्शियस फिलिंग खूप असते. बरोबर. आजच्या ह्याच्यात सोशल मीडिया इज मेड इट वर्स. ओके, सोशल मीडियामध्ये आता समजा एखादा मुलगा लो सेल्फ एस्टीम घेऊन मोठा झालाय, घरात त्याचा काहीतरी ट्रॉमा असेल ज्याच्यामुळे तो मोठा झालाय, आई वडिलांच्या मध्ये भांडणं असतील ज्याच्यामुळे त्याची जी ग्रोथ आहे ती कुठल्या तरी प्रकारे हिंडर झालेली आहे. ह्या सगळी जी ही मुलं आहेत, ह्या ज्यांच्यामध्ये काहीतरी कॉग्निटिव्ह प्रॉब्लेम्स आहेत, ही मुलांना खूप धोका आहे. का? कारण सोशल मीडिया झालं, इंटरनेट झालं, स्पेशली हे जे लास्ट 2 जनरेशन्स आहेत ह्यांच्यामध्ये हे इंटरनेट असताना जन्माला आलेली आहेत. आणि आपण पालक, आई आणि बाबा दोघंही कामाला जातात, मग आपल्या मुलांच्या हातात एक टॅब देतो आणि ते मुलं आपलं टाइमपास करतील, आणि आई बाबा कमवतात, त्यांच्याकडे एक व्हॅलिड रिझन आहे, कारण त्याच्याशिवाय आपलं घर चालणार नाही. पण त्या मुलाकडे दुर्लक्ष होतंय, आणि मग मुलगा त्या बिग वाईड वर्ल्डमध्ये बघतो. मग तो ते ग्रॅटिफिकेशन जे आई वडिलांकडनं नाही मिळत आहे, ते ग्रॅटिफिकेशन बाहेरच्या लोकांकडनं घ्यायला बघतो. कधी कधी आपण असं पण बघितले की तणावामुळे किंवा क्युरिओसिटीमुळे पण लोक त्याच्याकडे वळतात. तर मी जनरली आपल्याकडचं जे पॉप्युलेशन आहे, आपण ज्या सोसायटीमधनं येतो, इंडिया स्पेसिफिक आपण बोलूया, तर आपल्या सोसायटीमध्ये जी मुलं आलेली आहेत आज ॲडिक्शनमध्ये, ऑलरेडी जे ट्रीटमेंट घेत आहेत किंवा जे ॲडिक्शनमध्ये ऑलरेडी पूर्ण घुसलेले आहेत आपल्या ह्याच्यात जर आपण बोललात तर त्या मुलांचं जे आपण जर त्यांची लाईफ बघितली, ओके, तर प्रत्येक ॲडिक्शनचं एक झाडासारखं आहे ॲडिक्शन. कसं असं आपल्याला फक्त वरच्या फांद्या आणि ती पानं दिसतात. ओके, पण आपण जमिनीखालचं त्याचे मुळं नाहीत बघत. आणि प्रत्येक ॲडिक्शनचं, ते इटिंगचं असून दे, ते तुमच्या शॉपिंगचं असून दे, तुमच्या कामाचं असून द्या, तुमचं वर्कआउटचं असून द्या, तुम्हाला थ्रिल करणारे स्पोर्ट्सचं असून द्या, गॅमलिंगचं असून द्या किंवा ड्रग्सचं असून द्या, ह्याचं जे रूट आहे ते कुठेतरी वेदनेत गुंतलेलं आहे. करेक्ट. कुठेतरी काहीतरी आपल्या आयुष्यात घडलेलं आहे, जेणेकरून मी त्या वेदना कमी करण्यासाठी या दुसऱ्या गोष्टींचा उपयोग करतो. करेक्ट. तर आपण किती वेळा सांगतो ना की या सोसायटीत ॲडिक्शन का? तर प्रश्न असा विचारला पाहिजे की या सोसायटीत वेदना का? करेक्ट. ओके. वेदना का ही मुलं जी एक चांगलं आयुष्य घडवू शकली असती, तर का होतंय काय? आपल्याला वाटतं आपण प्रेम करतोय. ओके, 2 गोष्टी आहेत जे एका मुलाला एक हेल्दी वे मोठं होण्यासाठी मदत करतात. 2 गोष्टी, आणि या दोन्ही गोष्टी नॉन निगोशिएबल आहेत. जगण्यासाठी लागणारे जे प्रिमिटिव्ह इन्स्टिंक्ट असतात कुठल्याही जनावराला, आपण पण जनावरांच्याच स्पीशीजमधले आहोत. ओके, फक्त आपल्याकडे एक एक्स्ट्रा ब्रेन आहे समोर, ज्याच्यामुळे आपण बाकीच्यांच्या वरती आहोत. ओके, पण जर आपण बघितलं तर 2 गोष्टी ज्या सगळ्या
या ॲनिमल किंगडममध्ये दिसतात. त्या दोन गोष्टी आहेत, एक अटॅचमेंट आणि एक आपण त्याला म्हणतो ऑथेंटिसिटी. ओके. ओके. अटॅचमेंट म्हणजे काय, की आज आपण जे होमोसेपियन्स, आपण ही जी जात आहे ती अजून एक्सटिंक्ट झाली नाहीये, कारण आपण एकमेकांशी अटॅच राहिलो. करेक्ट. आपण एकत्र राहिलो, आपण एकत्र शिकार केला, आपण एकत्र मुलांना वाढवलं, आपण एकत्र डेंजरला सामोरं गेलो, म्हणून आपण आहोत. करेक्ट. आयसोलेशन मध्ये राहणारे प्राणी आपल्या एवढ्या काळात एक्सटिंक्ट झाले, म्हणजे या ह्याच्यातनं निघून गेले. ओके. पण आपण राहिलोय. अटॅचमेंट खूप गरजेचं असते. करेक्ट. एक बाळ आपल्या आईला अटॅच्ड असते, आपण फॅमिलीला अटॅच्ड असतो. बरोबर. का आपण अटॅच्ड असतो? एका बाळाला सिक्युरिटी नसते. ओके. त्या आईकडनं त्याला दूध मिळणार असते, त्याला घराचं एक सावली आहे, त्याला घालायला कपडे मिळणार आहेत त्या बाळाला. ह्या सगळ्या गोष्टी त्याला त्या अटॅचमेंटमुळे मिळत आहेत. बरोबर. बरोबर आहे. आणि हे खूप गरजेचं आहे, कारण जर ते अटॅचमेंट नसेल तर मग ते मूल एकटं झालं, आणि मग ते एकटं झालं, मग नेचरचा रूल आहे की जे एकटं आहे तो संपेल. हे नॉर्मल रूल आहे. तर हे अटॅचमेंट जे होतं हे एका आपल्या बॉडीतल्या एका प्रायमरी केमिकलमुळे होते. ओके. ओके. आपल्या ब्रेनमध्ये एक न्यूरो ट्रान्समीटर आहे. ओके. ज्याला आपण एंडॉर्फिन्स म्हणतो. ओके. एंडॉर्फिन्सचं काम काय असते, आपल्या शरीरासाठी पेन किलरचं काम करायचं. ओके. पेन किलरचं काम म्हणजे काय, एंडॉर्फिन्स आहेत म्हणून आज जर मी ही टाळी वाजवली तर माझं शरीर नाही ते ॲडजस्ट करते आणि बॅलन्स करते, मला ती जाणवत नाही किती त्रास झाला, ती किती वेदना झाली. एंडॉर्फिन नसतं तर हे असहाय्य आहे. ओके. इतकी वेदना होते. ओके. आपली शरीर ते नॅचरली बनवते, आणि ते खूप सिमिलर आहे हेरोईन किंवा अफीमपासून बनणाऱ्या गोष्टींचं. ओके. आपल्या मेंदूत ओपिओइड रिसेप्टर्स असतात जे हे एंडॉर्फिन्स रेग्युलेट करतात. सायन्स सांगते की हे एंडॉर्फिन रेग्युलेटर्स ज्या मुलांमध्ये चाइल्डहुड ट्रॉमा आणि हर्ट आहे त्या मुलांमध्ये नेग्लिजिबल किंवा नाहीच्या बरोबर असतं. ओके. ती बॉडी ग्रोथ तशी होते, म्हणून त्यांना अटॅचमेंट फील होत नाही. हो. म्हणून ते फॅमिलीत राहून पण फॅमिलीत न राहिलेल्यासारखे असतात. बरोबर. तर ते अटॅचमेंट खूप गरजेचं आहे. हे नॉन निगोशिएबल आहे त्या मुलाला मोठं होईपर्यंत. म्हणून आपलं जे ग्रोथ स्पॅन आहे तो 18 पर्यंत. म्हणून आपण सांगतो ॲडल्ट हा 18 वर्षाचा आहे, तोपर्यंत तो मायनर आहे, तोपर्यंत त्याचं ब्रेन अजून डेव्हलप झालेलं नाही. आणि ती अटॅचमेंट तेव्हा त्यांना गरजेची असते, कारण त्या अटॅचमेंटमुळेच त्या मुलाला जे वाढण्यासाठी लागणार आहे त्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. ओके. ही झाली एक गोष्ट. आता ही जी अटॅचमेंट आहे ही त्याला जगण्यासाठी मदत करणार आहे. तो जोपर्यंत स्वतःच्या पायावरती उभा नाही राहणार, जोपर्यंत तो स्वतःच्या गोष्टी स्वतः नाही करायला लागणार, तोपर्यंत ही अटॅचमेंट त्याला मदत करणार आहे. आणि अटॅचमेंट तेवढी जरुरीची. जर ही अटॅचमेंट नसती, सायंटिस्ट लोकांनी रॅट्सवरती एक्सपेरिमेंट केला होता, आणि जे रॅट्सचं पिल्लू असतात त्या पिल्लूंच्या ब्रेनमधनं ते एंडॉर्फिन काढून घेतले. ओके. आणि जेव्हा ते काढून घेतले तेव्हा असं समजते की ते रॅट्स आपल्या आईकडे जातच नाहीत. हो. आणि जर ते त्यांच्या आईकडे जात नाहीत, कारण ते अटॅचमेंटच राहिलेलं नाहीये, दुसरे जे प्रेडेटर्स आहेत, साप झाले किंवा हे त्या पिल्लूला खाऊन टाकतात. बरोबर. हे इतकं जरुरीचं आहे. आणि ती अटॅचमेंट ठेवायची. पण आपण काय केलंय की आपण ह्या ज्या टॉक्सिक समाजात राहतोय, या कॅपिटल समाजात राहतोय. मी माझ्या मुलांना खूप प्रेम करतो, माझी मुलगी, आणि मी तिला खूप प्रेम करतो, पण हे प्रेमला कंडिशन्स आहेत. बरोबर. मी माझ्या मुलीच्या प्रेमाला कंडिशन्स टाकतो. ओके. तर तिला खूप गोड खायला आवडतं, आणि कधी कधी फ्रीजमध्ये 5 स्टार्स असतात किंवा चॉकलेट्स असतात, आणि जेवल्यानंतर तिला एक चॉकलेट खायचं, आणि मला माहिती आहे की तिने जर चॉकलेट खाल्ली ती परत ब्रश करून झोपणार नाही, आणि मग तिचे दात खराब होणार आहेत. तर मी तिला सांगतो चॉकलेट नाही खाऊ शकत. ती आता टँट्रम्स करायला लागते, नाही मला हवं आहे, मला हवं आहे, तू आत्ता दे, रडारड, हे ते सगळं चालू करणार. तर मी माझ्या मुलीला काय सांगतो, रडणारी मुलं ही चांगली मुलं नसतात. ओके. रडणारी मुलं ही चांगली मुलं नसतात. मी काय करतोय, माझ्या आई वडिलांचं जे भांडण व्हायचं आणि तो घरात जो राग असायचा, तो
तो राग आता मला नकोय म्हणून मी या मुलीला सांगतोय की असा आरडाओरडा करू नकोस. कारण आरडाओरडा करणारी मुलं ही चांगली मुलं नसतात. माझी मुलगी काय पिकअप करते की मी आरडाओरडा करते म्हणून माझे आई वडील मला प्रेम करत नाहीत. ओके. मग आपण काय करतोय, डिसिप्लिनच्या नावाखाली रडायचं नाही. स्ट्रॉंग लोक रडत नाहीत. स्वतः शिक, स्वतःच्या पायावर उभा राहायला. मग मी काय केलंय, माझ्या मुलीसाठी सेपरेट बेडरूम दिलाय आणि बायकोला सांगितलं जेवल्यानंतर ती झोपेल तिकडे डुंकून बघायचं नाही. तिला लर्न झालं पाहिजे, ती कशी स्वतः उठेल, टॉयलेटला, सगळं तिचं तिने करेल. आणि ते एक कुठेतरी आपल्या दोघांमध्ये अब्यूज आहे तो. कारण तोच वेळ आहे जेव्हा त्या मुलाला असते, अटॅचमेंटची गरज असते. मग काय होतंय की ती अटॅचमेंट आता खूप गरजेची आहे. माझ्या मुलीला माहिती आहे की मी आता एग्रेसिव्ह झाली तर माझे आई बाबा माझ्यावरती मला प्रेम प्रेम करणार, हा, किंवा मला ज्या गोष्टी हव्यात त्या मिळणार नाहीत, किंवा मला ओरडतील किंवा मला मारतील. मग ती काय करते, तिचे इमोशन सप्रेस करते. दुसरी जी गोष्ट नॉन निगोशिएबल आहे त्याला आपण म्हणतो ऑथेंटिसिटी. ओके. मी स्वतःबद्दल काय विचार करतो, माझं स्वतःबद्दल काय आहे, आपण त्याला साध्याचे सेल्फ एस्टीम, मला स्वतःच्या बद्दल कोण आहे मी. आणि हे आपण जेव्हा टीनेजच्या वर्षात येतो ना तेव्हा खूप जास्त प्रॉमिनंट होतो. प्रॉब्लेम काय आहे की हे अटॅचमेंट आणि ते ऑथेंटिसिटी दोन्ही बरोबर गेल्या पाहिजेत. बरोबर. पण आता त्या मुलांनी लहानपणापासून शिकलंय की मी एक्सप्रेस करू शकत नाही, कारण इट इज नॉट अलाउड. मग लोक रागावतील, लोकांना मी मग नको असे. ती स्वतःच्या ऑथेंटिसिटीला दाबते आणि ऑथेंटिसिटी आणि जेव्हा अटॅचमेंट एकमेकांशी कॉन्फ्लिक्ट करते, हे ॲडिक्शनसाठी आता प्रॉब्लेम आहे. तर दोन गोष्टी ज्या नॉन निगोशिएबल आहेत त्याच्यातली एक आहे अटॅचमेंट. अटॅचमेंट म्हणजे काय, आपण त्या सगळ्या गोष्टींची ज्यांच्याशी अटॅच्ड आहोत, कारण त्या गोष्टी आपल्याला मोठे होण्यासाठी गरजेच्या आहेत. प्रेम झालं, फॅमिली झाली, जेवण झालं, फूड झालं, या सगळ्या गोष्टी नॉन निगोशिएबल आहेत. बरोबर. तर मुलांच्या मनात त्याच्याविषयी काय जाणीव होते की माझे आई वडील मला कंडिशनल प्रेम करत आहेत आणि त्या वयात अनकंडिशनल प्रेमची गरज मुलांना असते. करेक्ट. ओके. आपल्याला जर हे मुलांना आपण जे बघतो, ही जे ॲडिक्शनमध्ये आहेत, आईवडिलांचे कितीही एक्सक्युजेस असू शकतात की आम्ही प्रेमापोटी त्या मुलांचा चांगला सांभाळ करण्यासाठी दोघंही कामं करतो किंवा आम्ही वेळेच्या पलीकडे कामं करतोय तर माझ्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं. पण त्या मुलाकडे काही कुठे ना कुठेतरी दुर्लक्ष होतंय आणि तो मुलगा तुम्हाला सांगणार नाहीये की माझ्याकडे दुर्लक्ष होतंय. तो स्वतःचेच कोपिंग स्किल्स डेव्हलप करतोय मध्ये की मला स्वतःचं आयुष्य स्वतःला घडवावं लागणार आहे, कारण माझ्यासाठी ही लोक परक्या इतकीच आहेत. बरोबर. ती लोक मला जेवायला घालतात, माझे कपडे पुरवतात, माझ्या त्या घरात ठेवलंय, पण माझी जी ह्या घरातली जी राहण्याची जी कंडिशन आहे ती ह्यांच्या टर्म्सवरती आहे. ती एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट आपण त्याला म्हणतो ऑथेंटिसिटी. ही मुलं जनरली आपण बघतो की मोठी झाल्यानंतर स्वतःची आयडेंटिटी विसरतात. बरोबर. कारण दुसऱ्यासाठी स्वतःला चेंज करून, आपण सांगतो ना एखादा मुखवटा घातल्यासारखा, बरोबर, त्यांनी बालपणातलं आज ॲडॉलसन्समध्ये, टीनेजमध्ये आले आहेत आणि जेव्हा ही लोक जेव्हा बाहेरच्या वर्ल्डमध्ये एक्सपोज होतात, ही लोक त्यांना जे आपण त्याला व्हॅलिडेशन म्हणतो, जे व्हॅलिडेशन आपल्या आईवडिलांकडनं मिळालेलं नाही आहे ते व्हॅलिडेशन आता ती लोक बाहेरनं मिळवायला बघतात. मग तुम्ही बघाल की छोटी छोटी मुलं आज एज नसताना पण फेसबुकवरती तुम्हाला दिसतील, इंस्टाग्रामवरती दिसतील, है ना. ते लाईक्स हे खूप मोठं ॲडिक्शन आहे. त्या इंस्टाग्रामचे आणि फेसबुकचे अल्गोरिथम्स असे बनवलेले आहेत की त्या मुलांना हुक करून ठेवायचं, जास्तीत जास्त वेळ ती लोक कशी त्या ह्याच्यात अडकून राहतील. आणि काय होतं की तिथनं मग त्याचं एक्सपोजर बाहेरच्या ह्याच्यात. आता काय होतंय की ही मुलं आता त्या डोपामिनचा एक्सपिरियन्स घेत आहेत. ते प्लेजरेबल, मी जे सुरुवातीला सांगितलं ना की प्लेजरेबल फिलिंग आहे काय, जेव्हा कोणी माझा हा ड्रेस एक लाईक दिलं, छान आहे बोललं, तर ती खूप चांगली फिलिंग असते.
पण तेच जर कोणीतरी असं थम्स डाऊन दिला आणि सांगितलं की तू खूप जाडी दिसतेस, मग त्या मुलाला जगावंसं नाही वाटत. बरोबर. इतकं त्याचा इम्पॅक्ट आहे. म्हणून आपण बघतोय की ह्या ज्या पिरियडमध्ये, हे टीनेज इयर्समध्ये आपण बघतोय की डिप्रेशनचे रेट्स वाढत चालले आहेत, सुइसाईड रेट्स मुलांमध्ये वाढत चालले आहेत, आपण बघतोय ॲडिक्शन वाढत चाललं आहे. ह्याचं कारण हेच आहे. मग ही मुलं बाहेरचे ॲव्हेन्यूज बघतात. कुठल्या प्रकारे हे जे स्वतःला बद्दल जे स्वतःचं लो फिलिंग आहे हे मी कसं चांगलं करू शकतो, मग मी त्या लोकांमध्ये जायला लागतो. मग ती लोक ज्या गोष्टी करतात त्या गोष्टी मी करायला लागतो. मग त्याच्यात एक आहे जे लोक ॲडिक्शन करतात, म्हणून मी पण मग त्या ॲडिक्शनकडे वळतो. म्हणजे थोडक्यात मला हेच याच्यातनं कळलं आहे की जर आपण मुलांकडे योग्य वेळी जर लक्ष दिलं नाही, त्यांचे इमोशन्स किंवा फिलिंग जर आपण समजून घेतल्या नाहीत, त्यांना हवा तसा वेळ जर दिला नाही, त्यांच्याकडे थोडंसं जर का दुर्लक्ष झालं तर ते नक्कीच ॲडिक्शनकडे वळू शकतात असं मला याच्यातनं कळतंय. तर न्यूरोसायन्स सांगतं की एका बालकाचे जे पहिले 3 वर्ष आहेत हे त्याला घडवू शकतात किंवा मोडू शकतात. ओके. पहिले 3 म्हणजे 0 ते 3. हा, म्हणजे बाहेर आल्यानंतर जे 3 आईच्या उदरातनं, तर ते जे पहिले 3 वर्ष आहेत, इफ यू गेट दॅट राईट, ओके, यू हॅव अ बेटर चान्स. ओके. ओके. तर त्यावेळेला त्या मुलाला सर्वात जास्त गरज असते. काय गरज असते त्या मुलाची त्यावेळेला? एक कंटिन्युअसली इमोशनली अवेलेबल, नॉन स्ट्रेस्ड. आता हा एक मोठा मुद्दा आहे, नॉन स्ट्रेस्ड. आपण सगळे पेरेंट्स स्ट्रेस्ड आहोत. बरोबर. आणि आपण जे सांगतोय ऍडिक्शन हे जेनेटिक आहे, हे जेनेटिक ऍडिक्शन तो ड्रग नाहीये. स्ट्रेस आपण पास ऑन करतोय त्या मुलाला पण. करेक्ट. ओके. तर नॉन स्ट्रेस्ड केअर गिव्हर्स ओके. असायला पाहिजे. पूर्वी काय असायचं, त्या क्लोज सोसायटीमध्ये आपण जेव्हा गावात राहायचो तेव्हा भले आई बाबा शेतात कामाला जायचे, आजी आजोबा पण माझे आजी आजोबा असायचे, माझे काका मामा मामी असायचे, ते मुलांना सांभाळायचे. कंटिन्युअसली कोण ना कोणतरी होतं त्यांचा हात धरायला. करेक्ट. आता ते नाहीये. माझ्याकडे एक पेशंट्स येतात ज्यांच्या आईने प्रेमापोटी खूप प्रेम करतात त्या मुलांना, नवऱ्याने तिला सोडलंय, त्या एवढूशा मुलाला वॉशिंग मशीनमध्ये ठेवून न, घराला लॉक लावून न ती कामावर जायची, या भीतीपोटी की माझ्या मुलाला कोणतरी पळून बिळून नेईल. तो मुलगा आज एक मेथ ॲडिक्ट आहे. मेथ ॲडिक्ट. आई सांगते माझं एवढं प्रेम होतं, ते मुलगा माझ्या हातात न, पण त्या मुलाने त्याचं. तर हे जे सगळे ट्रॉमाज आहेत, आपण जर बघितलं तर ही जितकी ड्रग्ज आहेत आज सोसायटीमध्ये, हे सगळे ड्रग्ज कुठे ना कुठेतरी पेन किलरचं काम करतायत. ओके. कुठे ना कुठे पेन किलर. आणि प्रत्येकाला पेन असतं आणि ते त्याला कमी करायचं असतं, त्यामुळे ते लोक या ठिकाणी. आणि पेनची व्याख्या जी आहे ती फक्त आपण एका दृष्टीने बघून फायदा नाहीये. पेन हे फिजिकल असतं. बरोबर. एका पद्धतीने. तर जर तुम्ही मला चाकूनी मारलं तर त्या कटचा खूप पेन होईल. एक पेन इमोशनली असतं. आणि ट्रॅजिकली दोन्ही पेन्स तुमच्या ब्रेनच्या एकाच हिस्सावरती जाणवले जातात. ओके. तर मला तुम्हाला चाकूनी मारायची गरज नाहीये. ब्रेन. मी तुम्हाला घाणेरड्या 2 गोष्टी सांगितल्या ना, तरी पण त्याचाही त्रास, वेदना तितक्याच होतात. आणि हे जितके ड्रग्ज आहेत, हेरोईन झालं, तुमचं ब्राऊन शुगर झालं, गांजा झालं, दारू झालं, हे सगळे कुठे ना कुठेतरी पेन किलर्स आहेत. ओके. आणि आपण प्रत्येक वेळेला त्या ॲडिक्टला सांगतो, अरे तू पिऊ नकोस. त्याला माहिती आहे त्याच्यामुळे त्याला त्रास होतोय, पण त्याच्याकडे त्या वेदना घालवायला दुसरं कुठलं औषध नाहीये. म्हणजे मग जर प्रत्येकाला पेन आहे तर त्यांनी या सगळ्या गोष्टीकडे तो वळू शकतो. म्हणून मला आपल्याला पण हे सांगायचं आहे की आपल्या मनात ज्या काही गोष्टी आहेत ते कोणाबरोबर तरी शेअर करा. आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर जर आपण शेअर केलात आणि योग्य व्यक्तीबरोबर जर आपण शेअर केलं तर नक्कीच आपलं पेन कमी होईल आणि आपण या चुकीच्या ठिकाणी जाऊ शकत नाही. मला हे विचारायचं की पालकांना कळत नाही का की मुलं व्यसनाकडे जात आहेत, किंवा ते कसं काय? तर पालकांना कळेपर्यंत तो जो मुलगा किंवा मुलगी आहे ते ऑलरेडी त्याच्यात एंटर झालेले असतात. ओके. मोस्ट व्यसनांचं कसं असतं, तुम्हाला त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते 3-4 वर्षानंतरच दिसायला लागणार. सुरुवातीला कसं असते, आपल्या शरीराला टॉलरन्स नसते इतकं, त्याच्यामुळे कमी पैशात आपण व्यसन करू शकतो, म्हणून घरनं पैसे चोरी करायची गरज पडत नाही.
ओके. शरीराला हान, कारण आपली अजून क्वांटिटी कमी असते, शरीराला दिसेल तेवढी हानी दिसत नाही. आपण अजूनही आपलं वर्क लाईफ जे बॅलन्स आहे, म्हणजे जर आपण शाळेत जात नसणार ते मूल किंवा कुठे फुटबॉल खेळायला जाते, व्यसन करूनही करू शकतो. बरोबर. पण जसं जसं हे प्रोग्रेसिव्ह आहे, जसं जसं ते जास्त जास्त होत जाणार तसं तसं ते पालकांना दिसायला लागणार. मग ते दिसेपर्यंत त्या मुलाला ऑलरेडी त्या व्यसनाच्या त्या विळख्यात आलेला आहे, तो आहारी गेलेला आहे. आणि मला वाटतं की आजकालच्या व्यसनामध्ये केमिकल हा एवढा जास्त असल्यामुळे लगेच ते हॅबिटेट होतं असं मला वाटतं. तर जनरली कसं असायचं की ट्रीटमेंट्समध्ये व्यसनाधीनतेची जी ट्रीटमेंट जगभर असायची त्याच्यामध्ये 2 ड्रग्स ह्यांचा वाईडली रिसर्च झालेला आहे. एक अल्कोहोलिझम, कारण अल्कोहोलिझम कितीतरी शतकांपासनं प्रॉब्लेम देणारं होतं, आणि दुसरं म्हणजे हेरॉइन रिलेटेड, म्हणजे ब्राऊन शुगर, आपण जे आपल्या इंडियात ब्राऊन शुगर ज्याला म्हणतो ते. हे 2 गोष्टींमध्ये रिसर्च झाला होता. आपल्याला माहिती आहे त्याचं ट्रीटमेंट प्रोटोकॉल काय आहे, कुठल्या कारणास्तव कुठल्या पर्सनॅलिटीची मुलं त्या व्यसनांकडे जाऊ शकतात, त्यांना किती वेळ लागतो ते दुष्परिणाम दिसायला, ते दुष्परिणाम झाले तरी ह्याचं रिकव्हरी किती वेळात होऊ शकते, या सगळ्या गोष्टी आपण स्टडी आणि रिसर्च केलेले आहेत. हे जे आताचे रिलेटिव्हली नवीन ड्रग्ज आहेत, ज्याला आपण स्टिम्युलंट्स म्हणतो, किंवा कॅनबिस, आपण जर गांजा बघायला गेलात तर इंडियात हा रिलेटिव्हली ॲडिक्शनचे लेवल, 30 वर्षापूर्वी गांजाचा ॲडिक्ट तुम्हाला रिहॅब सेंटरमध्ये दिसायचा नाही. बरोबर. कारण तेव्हा गांजाची पिण्याची एज होती ही पण लोकांची 20-25च्या नंतरच ते लोक गांजा प्यायची. आजची जनरेशन गांजा ट्राय करते 10 आणि 12 वर्षाच्या एजमध्ये, ज्या वेळेला मी बोललो की तुमचं जे ब्रेन डेव्हलप होते त्याच वयात. आता जर मी त्या वयात जर गांजाचा यूज करताय तर तुमच्या ब्रेनला त्याचं डेव्हलपमेंट थांबवून टाकते. करेक्ट. हां, आणि ते सायकोसिस, आता तर कितीतरी केसेस आहेत ते कॅनबिस इंड्यूस सायकोसिस म्हणतात, ती मुलं कधीच मानसिकदृष्ट्या चांगली होणार नाही आहेत जरी त्या व्यसनानं निघाली तरी. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी अजून रिसर्च झालेल्या नाही आहेत. स्पेशली हे जे नवीन ड्रग्ज आहेत हे खूप पोटंट आहे. तू बोललास की त्रास होतो किंवा त्याच्यामुळे त्याचे दुष्परिणाम लवकर दिसायला लागतात, कारण त्यांची पॉवर पण तेवढीच जास्त आहे. ओके. आता ह्या काही जी गोष्ट स्टिम्युलंट्समध्ये जात आहे, MD, हे म्याव लोक कितीतरी म्हणतात, एक्सटीसी, किंवा तुमचं MDMA झालं, क्रिस्टल मेथ झालं, हे हायली पोटंट ड्रग्ज आहेत. म्हणजे त्याचा जर तुम्ही जर पिण्याची तुम्हाला सवय असेल आणि जर तुम्हाला तुमचा सकाळचा डोस मिळाला नाही तर खूप वेदना होतात, आणि त्या वेदनेत मुलं काहीही करू शकतात. ओके. व्हायलन्सवरती उतरतात, काही स्वतःला हानी करू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी अजून रिसर्च झालेल्या नाही आहेत. अजूनही लोकांना माहिती नाही याचं ट्रीटमेंट कसं करायचं अजून. पण समाजात ते इतके वाईडली स्प्रेड होतात. आजच्या ह्याच्यात आपण इतक्या कॉम्पिटेटिव्ह जगात जगतोय ना, की प्रत्येक आईबाबाची इच्छा असते की माझा मुलगा इंजिनियर व्हावा, ओके, किंवा डॉक्टर व्हावा, किंवा कुठलं तरी चांगलं हे अचीव्ह करावं, कुठे US ला जावं. आणि ह्या सगळे जे आता ह्या कॉम्पिटेटिव्ह तर ही मुलं नाही खूप करू शकत आहेत. करेक्ट. कारण त्याच्याबरोबर खूप अभ्यास आला आणि रात्रोरात्र जागणं आलं, आणि ह्या सगळ्या कन्फ्युजनमध्ये हे सोशल मीडियाचं कन्फ्युजन आहे, टू मच आपण इन्फॉर्मेशन घेतोय, आपली ह्युमन ब्रेन केपेबल नाही आहे. आपण हे जी सगळं इंटरनेटवरनं जे इन्फॉर्मेशन घेतोय, कन्फ्युजन आहे, आणि लोक त्याच्यामुळे स्ट्रेस्ड आहेत. आणि त्या स्ट्रेसमध्ये माझे बाबा सांगतायत की मला इंजिनियर व्हायचं आहे, आणि मग मी जेल, आपण जे बघतो कितीतरी सुइसाइड्स आणि होत आहेत या जिकडे ही लोक बोर्डिंगसाठी जातात, शिकायला जातात, ह्याचं कारणच हे आहे. आणि सडनली कोणीतरी मला हा मिरेकल ड्रग दिला. कारण जर तुम्ही मेथ किंवा MD घेताय, तुम्ही 4 दिवस आणि 4 रात्र अभ्यास करू शकता, आणि तुमच्यात एवढी स्फूर्ती येते की तुम्ही कधी थकूच शकत नाही. आज तुम्ही जर बघाल तर तुमच्या TV इंडस्ट्रीमध्ये हे जे 4-4, 5-5 शिफ्ट्स करतात, कितीतरी MD ॲडिक्ट्स आहेत. ते क्लोज डोअर ॲडिक्ट्स आहेत. लोकांना बाहेर माहिती नाही की ही लोक नशा करतात, कारण त्यांच्याकडे तसा पैसा आहे आणि तसे ते लोक स्वतःला ठेवू शकतात. ते लोक रस्त्यावरती दिसत नाहीत, पण ॲडिक्ट्स आहेत. कारण तो जो स्ट्रेस आहे तो मॅनेज करण्यासाठी त्यांना कुठल्या तरी गोष्टीची गरज लागणार आहे, आणि ती गोष्ट हा ड्रग देतोय. पण त्याचा जो त्रास आहे जेव्हा ते ड्रग मिळत नाही, तो खूप वेदनादायक आहे.
ओके, आम्ही बघतो आणि त्याचं जनरली त्याचं काही ट्रीटमेंट प्रोटोकॉल पण नाही आहे, त्याच्यासाठी कुठली औषधं नाही आहे. त्याच्यामुळे हा फॅजडली ह्याचं रिकव्हरी कसं होणार आहे तेही आम्हाला माहिती नाही. आमच्याकडे जास्त मुलं जी हे ड्रग्ज घेणार आहेत सोडून पण परत त्याच्यावरती जातात, कारण जीवन जगण्यासाठी आज त्यांना त्या ड्रग्सशिवाय समजत नाही. तर हे पोटंट जास्त आहेत, ह्याच्यामध्ये त्रास जास्त होणार आहे आणि जितकं जास्त त्रास होणार आहे तितकं कठीण होणार आहे त्यांना ते सोडणं. करेक्ट. तुम्ही अतिशय योग्य सांगितलेलं आहे की या ड्रग्जला पण एक वेगळ्या प्रकारे ग्लॅमराईज केलेलं आहे. पण दर्शको एक लक्षात ठेवा, ॲडिक्शन जर किंवा ॲडिक्ट जर एकदा व्यक्ती झाला तर त्याचा रिकव्हरी रेट फक्त 3% आहे. म्हणजे रिसर्च हे सांगतं की एकदा जर का एखादा व्यक्ती ॲडिक्ट झाला मग त्यांनी भले नशामुक्ती केंद्रामध्ये जाओ किंवा कुठल्याही गोष्टीकडे जाओ, पण तो रिकवर पुन्हा होऊ शकत नाही. फक्त मोजके 1 किंवा 2% लोक आहेत ते जे रिकवर झाल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये जर त्यांनी सर्व्हिस दिली तर ते स्वतःचे इमोशन्स कंट्रोलमध्ये ठेवू शकतात आणि स्वतःला सेफ ठेवू शकतात. परंतु जवळजवळ 98% लोक पुन्हा त्या नशेमध्ये जातात आणि त्यामुळे अतिशय भयानक ही गोष्ट आहे. त्यामुळे ॲडिक्शनला नीट समजून घेणं आणि एक अजून सुद्धा फार महत्वाचं आहे की या विषयावरती सहजासहज कोणी गप्पा मारत नाही. हा एक विषय आहे आणि हा विषयाचा जर नीट अभ्यास केलात तर तुमच्या बिहेवियरमध्ये किंवा ज्ञानात भर पडेल आणि चुकीच्या ठिकाणी जाण्यापासून तुम्ही स्वतःचं रक्षण करू शकता. त्यामुळे व्यसनाधीनताला समजून घेणं फार महत्वाचं आहे. समीर, मला सांग की आपल्या पालकांनी आपल्या घरामध्ये असा कोण व्यसनाधीन आहे का, हे जर त्याला ओळखायचं असेल तर तो कसा ओळखणार? काही गोष्टी आहेत जे सिंपल आपल्याला समोरून दिसतात. एक असतात त्याच्या फिजिकल बिहेवियर्सवर ना. बरोबर. ओके, काही मुलं जी असतात ती खूप नेटकी असतात लहान असताना. आता सडनली तो स्वतःची काळजी नीट घेत नाही आहे है ना, कपडे मळलेले घालतो, शाळेत वेळेवर जात नाही, अभ्यास नीट करत नाही, कुठल्याही प्रकारचं मोटिवेशन दाखवत नाही, स्वतःचीच एकटा असा राहतो. आपल्याला त्याच्या शरीरावरनं काही कधी कधी चिन्ह दिसतात की जर इंजेक्शन्सचा वापर करत असेल तर त्याच्या बॉडीवरती पंक्चर्स दिसतील तुम्हाला, किंवा त्याच्या खिशात काहीतरी वस्तू सापडतील ज्या त्या नशेशी संलग्न असतील. आपल्याला कचऱ्यात कधीतरी काहीतरी वस्तू सापडतात, घरी कधी चोऱ्या वस्तू मिसिंग होतात किंवा पैसे मिसिंग होतात. या सगळ्या गोष्टी असं जे सटली आपल्याला दाखवतात की तो कुठल्या तरी व्यसनाकडे वळलेला असावा. पण आपण ह्याची खात्री केल्यानंतरच त्याच्यावरती पूर्णपणे असा काहीतरी उपाय करायला हवा. कधी कधी आता कसं आहे की बिहेवियरल ॲडिक्शन्स आणि हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या सारख्याच वाटतात. बरोबर. कधीच्याच त्याला काही बिहेवियरल इश्यूज पण असू शकतात, बॉर्डरलाईन ADHD असू शकते, दुसरे कुठले आजार असू शकतात. तर त्या हिशोबाने आपण त्याला ट्रीट करावं. समीर, मला सांगा की पॅरेंट्सनी अजून कुठल्या अशा साईन्स आहेत की त्यांना कळू शकतं की आपल्या घरात काहीतरी चुकीचं होत आहे? तर कितीतरी वेळा आपल्याला समजत पण नाही, पण जर आपण नीट लक्ष ठेवलं. माझ्याकडे एक आता मुलगा आहे, ऑलरेडी तो ट्रीटमेंटमध्ये आहे आणि त्याची आई एक दिवशी माझ्याकडे त्याचं वॉलेट घेऊन आली आणि तिला माहिती नव्हतं वॉलेटमध्ये काय आहे आणि तिला फक्त डाऊट होता की हा कामावरती तू कुठेतरी लागलाय आणि तिला फक्त डाऊट होता की तो काहीतरी वेगळं करतोय. तिने त्याला कधी पकडलेला नव्हता काही पिताना किंवा ओढताना. ती त्याचं वॉलेट घेऊन आणि मला बोलली, सर हे काय आहे? तर त्याच्यामध्ये त्याचं MDचं एक पॅकेट मला मिळालं. ओके, आपल्याला बघायचं आहे हे सगळे जे छोटे छोटे क्यूज आहेत ना, की कुठे तुम्हाला हे पॅकेट्स मिळतात का, घरात काही गोष्टी मिसिंग आहेत का, है ना, हा कुठल्या लोकांबरोबर फिरतो, है ना, कुठे कचऱ्यात काय टाकलेलं आहे का, ह्याच्यावरनं पण कधी कधी समजतं. आपण जर ओपिनियन घेतलं की या गोष्टी ॲडिक्शनकडे दर्शवणाऱ्या आहेत तर मग आपण त्याच्याप्रमाणे तसं पुढचं ऍक्शन करू शकतो. म्हणजे पालकांनी सुद्धा जागृत राहिलं पाहिजे की आपल्या घरातनं जर काही वस्तू मिस होते आहे का, किंवा आपल्या वॉलेटमधनं कधी अचानक पैसे कमी होत आहेत, किंवा आपल्या घरी असलेल्या डस्टबिनमध्ये एक थिनर वगैरे किंवा अशा कुठल्या बॉटल्स आहेत जे आपल्याला माहिती नाही आहेत, किंवा टॅबलेटचे काही पाकिटं सापडली तर आपल्याला असं वाटतं की ह्यामध्ये आपण सतर्क राहणं फार गरजेचं आहे. कारण की एक गोष्ट ही तर कन्फर्म आहे आणि आपण सांगू शकतो की अचानक कुठलीही गोष्ट होत नाही, त्याची सुरुवात झालेली असते आणि ती सुरुवात जर आपण वेळीच आणि अचूक ओळखली तर आपण आपल्या मुलाला किंवा आपल्या घरातील अशा व्यक्तीला आपण योग्य मार्गदर्शन करू शकतो आणि त्याला त्या व्यसनापासून लांब ठेवू शकतो.
समीर, मला सांगा की आत्ताचं जे व्यसन आहे, तुम्ही सांगितलं एका ठिकाणी की आधीचे लोक, साधू महाराज हे सुद्धा व्यसन घ्यायचे, पण तेवढे हॅबिटेट नव्हतं होत. पण आत्ताच्या व्यसनामध्ये असं काय आहे की पटकन मुलं एकदा जरी टेस्ट केली तर ते हॅबिटेट होतं? तर पूर्वीचं जे ब्रीड होतं त्या झाडांचं, तू साधू संतांची गोष्ट केलीस, आणि जे गांज्याचं आपण जर कॅनॅबिस सटायवाचं बघितलं, तर काही वर्षापूर्वी, एक 40 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी त्याची जी ब्रीड होती ही स्पेसिफिक होती. आणि कॅनॅबिसमध्ये 2 टाईपचे केमिकल्स असतात. एक THC म्हणून असते, THCचं काम असते नशा द्यायचं. ओके. आणि एक दुसरं केमिकल असते ज्याला CBD म्हणतो, कॅनॅबिनॉइड्स. त्याचं काम काय असते, पेन किलरचं. ओके. आणि ते त्या नशेला लेवलमध्ये ठेवते, तुला पूर्ण नशा होऊन देत नाही. ओके. ओके. तर 4% THC असायचं आपल्या कॅनॅबिस सटायवामध्ये आणि 4% CBD असायचं. बरोबर. झालंय काय की आता हे व्यसनाचं मार्केट इतकं मोठं झालंय आणि त्याच्यामध्ये आता इतकी लोक त्याचा वापर करतायत की लोक आता त्याचा नशेसाठी वापर करतायत. मग संशोधन करणाऱ्यांनी काय केलंय, त्या ब्रीडला मॉडिफाय केलंय. ओके. आपण जे म्हणतो ना जेनेटिकली मॉडिफाईड. आता त्याच्यामध्ये 40% THC केलंय ओके. आणि CBD 0 करून टाकलंय, म्हणजे पूर्ण नशा. आता कुठलीही गोष्ट जी 100% नशाच आहे ती ॲडिक्टिव्ह असणारच. दुसरी गोष्ट, आम्ही मध्ये एक सेशन केलं होतं एका कॉलेजमध्ये इथे, आणि तिथे एक तो सिनियरांच्या बाजूला बसला होता, सिनियर इन्स्पेक्टर होता मुलीचा. गांजाला अफीमच्या पाण्यात भिजवून ठेवतात. ओके. आता अफीम हे एक्स्ट्रीमली पोटेंट आहे, त्याचे विड्रॉल्स होतात. गांजाला विड्रॉल्स होत नाही, सायकोलॉजिकल डिपेंडन्स जास्त असतं. पण अफीमच्या पाण्यात बुडवून ठेवल्यामुळे त्या अफीमच्या पाण्याने विड्रॉल्स होतात, म्हणून तो गांजा पिणार आहे आता ओपियमवाल्याचं हे दाखवतो, सिम्पटम्स दाखवतो. हो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे ते आता जास्त MDA आपण बघतो ना की हे आता जास्त इलिगल जे मार्केट आहे ते रेग्युलेटेड नाही आहे. बरोबर. रेग्युलेटेड नाही आहे याचा अर्थ असा आहे की तिथल्या केमिकलमध्ये त्या 1 ग्रॅममध्ये किती % ते ओरिजिनल ड्रग आहे हे जाणण्याचं कुठलीच आपल्याकडे हे नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघता US अमेरिकेमध्ये पण मागच्या वर्षी 2 लाखाच्या वरती लोक मेली आहेत ओव्हरडोसनी. ओके. का ओव्हरडोसनी मेले आहेत? हेरोईन ॲडिक्ट्स आहेत, रेग्युलरली इंजेक्शननी हेरोईन घेत आहेत, पण त्याच्यामध्ये फॅन्टेनल म्हणून एक दुसरं ओपिओइड मिक्स केलंय आणि ते एवढं पॉवरफुल आहे की 1 ग्राम 0.01 ग्राम त्याच्यात जर असेल तर तुमचं हार्ट फेल होणार. हो. ते कसं रेग्युलेट करणार? पण त्याचं नशा पण खूप चांगली असते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला, जितकं जास्त नशा देणार आहे तितकं जास्त ते पोटंट आहे, आणि जितकं जास्त पोटंट आहे तितकं ते त्रासदायक होणार आहे सोडायला, शरीराला हानिकारक होणार आहे. आणि समीर, मला हेच वाईट वाटते की आपल्या क्षेत्रामध्ये, म्हणजे आपण आता समजा वसई विरारला राहतो, या सुद्धा क्षेत्रामध्ये हे व्यसन एवढं वाढलं गेलेलं आहे. पानपट्टीमध्ये सुद्धा अशा गोष्टी मिळत आहेत. मग काय सांगायचं की आपल्या प्रेक्षकांनी स्वतःला या परिस्थितीतनं वाचवायचं कसं? फॉर एक्झाम्पल, आपण जंगलामध्ये जातोय, जंगलामध्ये जात असताना आपण हातात काठी घेणार, बॅटरी घेणार की काय, आपण स्वतःला सेफ ठेवणार. मग अशा ज्या व्यसनाच्या जंगलातनं आपण आता जातो आहे, आपल्या परिस्थितीला एवढी भयानक आजूबाजूची परिस्थिती आहे, मग त्यातनं आपण स्वतःला, आपल्या कुटुंबाला वाचवायचं कसं? हा एक खूप अवघड प्रश्न आहे की कुटुंबाला वाचवायचं कसं. आता जर आपण बघितलं तर काही ज्या गोष्टी आहेत ज्या नियंत्रणाखाली ठेवण्यासारख्या आहेत, पण कुठल्या प्रकारे ते नियंत्रणाखाली नाही आहेत. आता दारू आजही दुकानात मिळते आणि ते सोशली एक्सेप्टेबल आहे, आणि सिगरेट्स अजूनही दुकानात मिळतात. कुठल्याही ड्रग्सचे जे पदार्पण आहे, जे स्टेपिंग स्टोन आहे, ते स्मोकिंगच असतं. निकोटीन पण एक स्टिम्युलंट ड्रगच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्यात तर स्वतःला वाचवण्यासाठी आपल्याला त्याची सर्वात जास्त जाणकारी हवी. आपल्याला माहिती हवं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहेत. आपण आपल्या मुलांना कसं वाढवतो ते महत्वाचं तेवढंच आहे की आपण त्यांना त्या सर्व गोष्टी देतोय का, ज्याबद्दल आपण मगाशी बोललो की आपण त्यांच्याबरोबर वेळ घालवतोय का, आपण त्यांच्याबरोबर इमोशनली अवेलेबल आहोत का, आपण त्यांच्यासाठी कितपर्यंत त्यांच्या मदतीला जाण्याला तयार आहोत. या सगळ्या गोष्टी जर आपण नीटपणाने केल्या तर आपण एक अवेअरनेस, सर्वात मोठा गोष्ट आहे म्हणजे अवेअरनेस आपल्याला हवा की आपण ह्या सगळ्या गोष्टीत वाढतोय. आणि असं नाहीये की आपल्यापैकी कोणीही इम्युन आहे. आपल्या घरात आपल्यापैकी कितीतरी लोकांची मुलं ॲडिक्शनकडे वळत असतील.
समीर, अवेअरनेस पेक्षा करेक्ट इन्फॉर्मेशन हे महत्वाचं आहे. कारण की अवेअरनेस सोशल मीडियावरती खूप आहे. युट्यूबवरती आज ChatGPT लोक सर्च मारतात आणि इन्फॉर्मेशन घेतात. परंतु करेक्ट इन्फॉर्मेशन ह्या विषयाची योग्य माहिती आपल्याला असणं फार गरजेचं आहे. तरच मला वाटतं आपण सेफ राहू शकतो. आणि मला असं वाटतं की समीर, एखादा व्यक्ती नॉर्मल पासून ऍडिक्ट होतो, तो प्रवास कसा असतो? तर त्या प्रवासात कसं असते, आपण सुरुवातीला एक आपण बोलतो ना त्याला जिज्ञासा, बरोबर. की कोणीतरी आलंय. आता Curiosity. तर तुम्ही बघाल तर आपल्या इथे कुठल्याही कॉलेजच्या बाहेर जाऊन तुम्ही बघाल तर मुलं जॉईंट्स रोल करत असतात, कुठल्याही प्रकारचा ड्रग्ज घेत असतील. तर क्युरिओसिटीनी, तर मी ज्या ग्रुपमध्ये आहे त्या ग्रुपमध्ये मी एक्सेप्ट झालो पाहिजे, आणि त्या लोकांनी जर मला ऑफर केलं तर मी त्याच्यातनं एखादा ट्रॅक घेतला, तर ती क्युरिओसिटीच्या हिशोबाने. आता असं नाहीये की ज्या लोकांनी तो एक ट्रॅक घेतलाय त्याच्यातली सगळीच ऍडिक्ट होणार आहेत. करेक्ट. आपल्याला त्याच्यातली जे हाय रिस्क आहेत, आपण जे आधीचे फॅक्टर्स डिस्कस केले, ती हाय रिस्क मुलं ऍडिक्ट होण्याची जास्त. तर आपण जर सर्वे जर बघितलात तर जनरली आउट ऑफ 10 7 मुलांना त्या ॲडॉलसन्सच्या एजमध्ये कुठे ना कुठेतरी ड्रग्सची कॉन्टॅक्ट येतो. ओके. ओके, त्याच्यातली 4 मुलं जी आहेत ती कधी ना कधी त्याला ट्राय करतील ओके. बघण्यासाठी हे काय आहे. आणि त्याच्यातला एक हा एडिक्ट होण्याचे फुल चान्सेस असतात. तर पहिली तर चालू होते क्युरिओसिटीच्या हिशोबाने, की चल बाबा बघूया तर खरं काय सगळेच करतायत. माझ्याकडे हे जनरल एक्सप्लेनेशन असते, मला का तुम्ही ऍडिक्ट लेबल करताय, अख्खी दुनिया करते. दुनिया घेते. ठीक आहे ना, आपल्याकडे तर सगळी जण करतायत, मग मी लेबल का झालो ऍडिक्टमुळे, हे सुरुवातीचं झालं. तर ऍडिक्टची पर्सनॅलिटी असते, जी ऍडिक्ट रिस्कवाली पर्सनॅलिटी असते, त्या पर्सनॅलिटीला तो जे क्युरिओसिटीवाला जो एक्सपिरियन्स आहे, बरोबर, तो एक्सपिरियन्स त्याला नेक्स्ट स्मोकमध्ये घेऊन जातो. काय करायला लागतो, तो मग रेग्युलरली यूज करायला लागतो. ओके. मग जिथे पण त्याला तो कॉन्टॅक्ट येणार तिथे तो नाही सांगणार, कारण त्याला ती आवडली आहे ती फिलिंग. मग ते रेग्युलरली यूज करून ना आता तो अब्यूज करायला लागला. बरोबर. ओके, अब्यूज करायला लागतो. अब्यूज जास्त केल्यामुळे काय होतं की शरीराला टॉलरन्स डेव्हलप होते. आता तेवढीच नशा येण्यासाठी मला जास्त घ्यावं लागतं, त्यामुळे कोटा वाढतो. कोटा वाढणार. आता कोटा वाढला तर ह्याच टाइममध्ये जर गांजावाला असेल तो कधीच्या ब्राऊन शुगरला इंट्रोड्यूस झालाय, किंवा ब्राऊन शुगरवाला असेल तो कधी MD ला इंट्रोड्यूस झालाय. तो काय होतोय, त्या गेटवे ड्रग्जमधून दुसऱ्या मोठ्या ड्रग्जमध्ये जातोय, आणि मग तिकडे टॉलरन्स येतो. ड्रग्ज जर मिळाला नाही तर विड्रॉल्स येतात, आणि ते खूप त्या विड्रॉल्समुळे आता तो डिपेंड झाला त्याच्यावरती. नुसतं नॉर्मल फील होण्यासाठी त्याला ती नशा करावी लागते. ओके. अच्छा, म्हणजे नुसतं नॉर्मल फील होण्यासाठी त्याला ती नशा करावी लागते. नॉर्मल फील होण्यासाठी, ती नशा मिळवण्यासाठी त्याला चोऱ्या कराव्या लागतात, कोणाला काय हे करावं लागतं. ज्या सगळ्या आपण अँटी सोशल ऍक्टिव्हिटीज ड्रगशी जे संलग्न करतो, त्या सगळ्या गोष्टी तो फक्त करतो नॉर्मल फील होण्यासाठी. आणि आता त्याला लाईफ विदाऊट ते ड्रग जगण्यास खूप कठीण होतं. समीर, खूप छान, अतिशय महत्वाची माहिती दिली. याच्यातनं मला प्रेक्षकांना पण हे सांगावं असं वाटतंय की कुठलाही व्यक्ती नॉर्मल पासून ऍडिक्ट होतो, त्याचे 5 स्टेजेस आहेत. एक म्हणजे अट्रॅक्शन आपल्याला होतं, मग आपण ते यूज करण्याचा प्रयत्न करतो, आणि यूज केल्यामुळे आपल्या ब्रेनमध्ये काहीतरी केमिकल लोचा होतो, त्यामुळे तो मिसयूज करायला लागतो. मग तो अब्यूज करतो आणि शेवटी डिपेंडंट होतो. म्हणजे सुरुवात ते क्युरिओसिटी आणि अट्रॅक्शनमुळे होते, पण कधी त्याला त्या वस्तूवरती डिपेंडंट होऊन जातो तो, ते त्याला कळतच नाही. त्यामुळे फार महत्वाचा विषय आहे या विषयाला किंवा ऍडिक्शनला समजून घेण्यासाठी. समीर, मला हे तुम्हाला विचारायचंय की समजा एखाद्याने क्युरिओसिटीमुळे सुरू तर केलं, मग तो कधीही सोडू शकतो का? आता हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे, कारण जर त्यांनी क्युरिओसिटी चालू केलंय, बरोबर, आणि जर तो जेनेटिकली रिस्क मध्ये आहे ओके, ऍडिक्ट होण्याचा, तो होणार. अच्छा, म्हणजे एकदा किंवा दोनदा जरी वापर केला तरी पण तो व्यक्ती डिपेंडंट किंवा ऍडिक्ट होणार. कारण कसं आहे की मी एक एक्झाम्पल देतो. आपल्या US मध्ये हे जे आता ओपिओइड एपिडेमिक चालू आहे, दरवर्षी 1,70,000 2,00,000 लोक मरतात ओव्हरडोसने. आणि ते एपिडेमिक जे चालू झालं ते ह्याच्यामुळे नाही चालू झालं की US मध्ये ड्रग्ज दुनियाचे मिळत होते. US मध्ये 2 कंपनीज आहेत, एक पर्ड्यू फार्मा म्हणून आहे, जिने ऑक्सिकॉन्टिन म्हणून एक पेन किलर मार्केटमध्ये लॉन्च केलं. ओके, आणि ती खूप मोठी कंपनी आहे. ती लोक इंडियन लोकांना स्कॉलरशिप्स देतात. पर्ड्यू फार्मा म्हणून खूप मोठी कंपनी. आणि त्या लोकांनी हे जे प्रोडक्ट लॉन्च केलं,
हे लोकांना सांगितलं नाही की ॲडिक्टिव्ह आहे. ओके. हे हेरोईनचंच एक लिगल प्रॉडक्ट त्या लोकांनी लॉन्च केलं. लाखो डॉक्टर्सना प्रमोशनसाठी कॅरिबियनचे टूर्स फ्री दिल्या है ना, त्यांच्या फॅमिलीजचे सगळे एक्सपेन्सेस टेक केअर केले. आणि ते डॉक्टर्स लोक कोणालाही, तुझा पाय दुखलाय, खेळताना तुला लागलाय, तू म्हातारा आहेस, तुला कंबर दुखते, काय आर्थरायटिस आहे, या सगळ्या लोकांना या डॉक्टर लोकांनी पाहिजे तेवढं ऑक्सिकॉन्टिन प्रिस्क्राईब केलं. आता हे सगळी लोक ऍडिक्ट झाले. हो. त्याच्यातलं काही पॉप्युलेशन ऍडिक्ट झालं नाही. आता मी फरक सांगतो काय आहे ते. आपल्याकडे एक ड्रग मिळते ज्याला ट्रॅमाडॉल म्हणतात. ते एक ओपिएट आहे आणि ते आपले म्युन्सिपल हॉस्पिटल्समध्ये देतात. ओके. तर आपले म्युन्सिपल हॉस्पिटलमध्ये तुम्ही जर कधी गेलात आणि त्यांना सांगितलं की माझ्या कमरेत खूप दुखतंय, तर ती लोक तुम्हाला ट्रॅमाडॉल लिहून देतील. ट्रॅमाडॉल हा आपल्या ह्याच्यात बॅन्ड सबस्टन्स आहे, कारण तो NDPS ऍक्टमध्ये येतो. ओके. तो बॅन्ड सबस्टन्स आहे, पण कारण तुम्हाला तो त्रास आहे, तुम्हाला ते प्रिस्क्राईब केलं जाते. आता प्रॉब्लेम कुठे आहे की जनरल पॉप्युलेशन जे रिस्कमध्ये नाही आहे ते ट्रॅमाडॉल 4 दिवस खातात, ओके. त्यांचं पेन जातं आणि ते लोक सोडून देतात. बरोबर. जो ॲडिक्ट आहे, जो ट्रॅमाडॉल घेणार आहे आणि त्यांनी जे 2दा गोळ्या खाल्ल्या, बरोबर, त्याच्यासाठी ती फिलिंग असते, वाव ओके, काय मजा आली. तो परत ते ट्रॅमाडॉल शोधायला जाणार. मग आज तो BMC नायरमध्ये गेलाय, उद्या तो KM मध्ये जाऊन ट्रॅमाडॉल घेणार, मग परवा तो राजावाडीला जाणार. इतकं ते पोटंट आहे. तर तू जर हाय रिस्क असशील आणि तुला जर तो ड्रग इंट्रोड्यूस, जनरली ही मुलं जी कोणी ॲडिक्टेड आज आहेत त्या लोकांनी एकट्याने चालू केलेलं नाही आहे, ते स्कूलच्या ग्रुप्समध्ये चालू केलं. अल्कोहॉलिक लोकांचं पण ती स्टोरी आहे. आपण काय 10th स्टँडर्ड पास झालंय, 10 मित्रांनी मिळून 10 बाटल्या बिअर आणली आहे, त्याच्यातला हा एकच बेवडा झाला. बरोबर. म्हणजे 100 लोक, त्याच्यातले 4-5 लोकांनी सोडून त्यांना आवडलं पण नसेल की ह्या बिअरची मला टेस्ट नाही आवडली किंवा त्याच्यामुळे चक्कर आहे, त्या लोकांनी परत. पण हा जो एक झालाय अल्कोहॉलिक, ह्याच्यासाठी तो एक्सपिरियन्स वाव होता. ओके. मग परत कुठलं जर सेलिब्रेशन आहे, हा परत तिकडे गेलाय, अजून एक ग्लास घेणार आणि अजून एक आणि अजून एक, आणि हा अल्कोहॉलिक झालाय. मग ते टॉलरन्स सेटन झालं, मग ते 1 ग्लास बिअरमध्ये होत नाही, मग ती 1 बाटली बिअर झालं, मग 2 बाटल्या जर बिअर प्यायची त्याच्यापेक्षा 1 क्वार्टर घेतलेली बरी, मग ती क्वार्टर आज परवडत नाही, मग मी देशीकडे वळतोय, मग देशी नाही आता परवडत, तर मी हातभट्टीकडे जातोय. ही असं प्रोग्रेसिव्ह. समीर, मला सांग की आपण व्यसनाधीन आहोत की नाही हे कसं ओळखायचं? आपल्याकडे 4 गोष्टी आहेत. आपण त्याला 4 C's म्हणतो. एक आपण त्याला म्हणतो ज्याला क्रेविंग. तर कुठल्याही गोष्टीसाठी मला क्रेविंग किती होते. तर मी माझंच एक उदाहरण देतो. मला आठवते लॉकडाऊनचा काळ होता आणि सेंटर सगळे बंद होते, मी पण घरी होतो काही काळ, आणि ज्या राहिलेल्या वेळात काही करायला नाही, तर बोर्डममध्ये मी पण इंटरनेटचा खूप त्यावेळेला एक ॲडिक्टसारखा झालो होतो. तर एक दिवशी असंच फेसबुकवरती मी स्क्रोल करत होतो आणि तिथे मी सडनली बघितलं तर एक कॅसिओचं घड्याळ मी बघितलं. आणि मी घड्याळचा खूप शौकीन आहे आणि माझ्याकडे 25 कॅसिओज आहेत आणि माझ्या युझिंगच्या वेळेचं एक कॅसिओ होतं, एक डेटा बँक म्हणून, आणि ते मॉडेल मी खूप ट्राय केलं होतं आणि मला ते मिळालं नाही. आणि मला आठवते की ते मला त्या फेसबुकच्या एका ॲडमध्ये दिसलं. आणि त्याची किंमत 6,500 रुपये होती आणि मला ते घ्यायचं की नाही हा विचार होता, कारण माझ्याकडे ऑलरेडी 25 कॅसिओ आहेत. पण जेव्हा मी ते बघितलं माझ्याकडे ती की मला हे पण हवं, मी पूर्णपणे एकदम डिस्टर्ब झालो होतो. मी त्या दिवशी दुपारी जेवलो नाही. माझ्या बायकोने मला 4 वाजता विचारलं, काय झालं की तू एकदम डिस्टर्ब वाटतोस? नाही का, तिकडे एक कॅसिओ बघितलं होतं. आणि मग मला बोलली, घे ना, काय तुला घे. मला त्याची गरज नव्हती, त्याच्यासाठी जागा नव्हती, मला माहिती आहे मी ते वापरणार नव्हतो, पण तरी मी ते 6,500 घेतलं. आणि मग मला ते गिल्ट, ते रिमोर्स, का घेतलंस, तुला गरज नव्हती, ह्याच पैशाने तू काहीतरी तुझ्या मुलीसाठी केलं असतंस. आणि हे फक्त त्या कॅसिओशीच निगडीत नाहीये. आपल्याला बघायचं माझ्या लाईफमध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या मला डिस्टर्ब करतात. ती क्रेविंग जी येते की मला हे करायचं आहे, ते एक नवीन टी-शर्ट असू शकते, त्या दुकानाच्या ह्याच्यावरती मी बघितलेलं आणि माझ्याकडे 50 शर्ट आहेत आणि त्याची गरज नाही, पण तरी मी आज आपण जी ही आपली परिस्थिती आहे या जगाची, ही ह्याच्याचमुळे की आपल्याकडे इन्फिनिट ग्रीड आहे. इन्फिनिट ग्रीड, जास्तीत जास्त वस्तू मला घ्यायच्या आहेत आणि आपल्याकडे एक फायनाईट वर्ल्ड आहे. एक फायनाईट वर्ल्ड म्हणजे त्या वर्ल्डची एक सीमा आहे आणि असीमित आपल्या ग्रीड्स आहेत.
तर त्याच्यामुळे आपण बघतो की आपल्याला या क्रेविंग एक आहे सी. सेकंड जे आहे ते म्हणजे कंट्रोल. आणि कंट्रोल म्हणजे कसं आहे की जर मी ते ठरवलंय की मला पाहिजे तर मग मी थांबू शकत नाही, मी ते घेणार. बरोबर. ओके, त्याला आपण लॉस ऑफ कंट्रोल म्हणतो. मला वाटते की मी नाही सांगू शकतो, पण जेव्हा ते घडी येते मी नाही सांगू शकत नाही. तिसरं आपण त्याला म्हणतो कंपल्सिव्ह बिहेवियर. ओके. हे नुसतं ते घड्याळशी निगडीत नाहीये, मग मला ते क्रॉक्स आवडतात त्याच्याशी पण निगडीत आहे, माझ्या बायकोवरून मी बाहेर जेवायला जाणार त्याच्याशी पण निगडीत आहे. ह्या सगळ्या गोष्टींशी निगडीत असते ते, माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी. आणि जो चौथा आहे त्याला आपण बोलतो की आपण ते कंपल्सरी कॅरी आउट करतो. म्हणजे मी आता ते कंटिन्युअसली करतो, थांबत नाही, कंटिन्युअसली मी ती यूज करतो. तर ह्या ज्या 4 गोष्टी आपण बघू शकतो, आपल्या फोनच्या यूजमध्ये बघू शकतो, माझ्या दैनंदिन व्यवहारात बघू शकतो, लोकांची माझी जे रिलेशनशिप आहे त्याच्यात बघू शकतो. तर आपण बघतो ह्या सगळ्या गोष्टी दिसतात, त्याच्यावरून आपल्याला समजते मी किती ॲडिक्टेड आहे त्या वस्तूशी जर संबंध गेला तर. आणि त्या तुझ्या ड्रग्सशी किंवा तुझ्या स्पेसिफिक अशा कुठल्या गोष्टीशी संलग्न नाही आहेत. आपण आपल्या लाईफमधलं बघायचं. आता एक सिम्पल गोष्ट घे, तुझा मोबाईल फोन झाला. ओके, 4 गोष्टी आहेत, त्या 4 गोष्टींच्या प्रश्नाची उत्तर आपल्याला स्वतःला द्यायचं आहे. मला क्रेविंग होते का सारखं सारखं त्या फोनकडे बघायची? क्रेविंग म्हणजे काय? दॅट अनकंट्रोलेबल अर्ज. बरोबर. त्या फोनकडे बघायचं. कोणी मला टेक्स्ट केलंय का? कोणी केलंही नसेल. किंवा ते ईमेल आलंय का, है ना, कोणी मला लाईक केलंय का, फेसबुकमध्ये कुठला नवीन पोस्ट आहे का, ह्याला क्रेविंग म्हणतात. बरोबर. मग ते क्रेविंग ज्याने मी काय करतो, मी तो फोन उचलणार. डेड आहे, त्याच्यावरती काही स्क्रीन लाईट नाही आलेली आहे, कोणी केलेलं नाही, पण ते एवढं. सेकंड जे आहे ते कंट्रोल. सेकंड सी आपण म्हणतो त्याला कंट्रोल. कंट्रोल म्हणजे काय? ऍक्च्युली तो लॉस ऑफ कंट्रोल आहे. बरोबर. आता मला माहिती आहे की या गोष्टींमुळे माझं जे माझ्या फॅमिली बरोबरचं रिलेशनशिप आहे, मी जिथे त्यांना टाइम देतो, माझ्या मुलांसाठी जो टाइम देतो, तो टाइम आता मी नाही देऊ शकत आहे. करेक्ट. मी ह्या कामात, जितक्या कामात आपण हे एमलेसली जे स्क्रोल करतो, त्या वेळात मी कितीतरी चांगल्या गोष्टी करू शकतो माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी, पण मी ते करत नाही. आता त्या सगळ्या गोष्टी सुटायला लागल्यात. आता मी रात्री झोपत पण नाही, 3-3 वाजेपर्यंत मी स्क्रोलिंग करत असतो. त्याच्यामुळे काय होतं, आता माझ्या शरीरावर परिणाम व्हायला लागलाय. मग आता मला सांगितलं की हार्ट डिसीज आहे, तुझ्या शरीराला आरामाची गरज आहे. आता या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात. हे काय, ते निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस आहेत. तर कंट्रोल. आणि मला वाटते की मी कंट्रोल करीन. ट्राय तर करून बघा. करेक्ट. मी सांगतो माझ्या एक्सपिरियन्सने, हा इतका ॲडिक्टिव्ह आहे. मी ह्याचे विड्रॉल्स बघितलेत, मोबाईल ज्याचे मोबाईल मी काढून घेतलेत ना, तो तितकीच लोकांची आणि स्वतःची हानी करून घेऊ शकतो जितका एक ब्राऊन शुगर शूट करणारा करू शकतो. लॉस ऑफ कंट्रोल. मला वाटते मी कंट्रोल करू शकतो, करून तर बघा. नाही, खरं गोष्ट आहे समीर. तू ज्या पद्धतीने सांगितलं की क्युरिओसिटी असते आपल्याला किंवा कंट्रोल राहत नाही. मी माझं प्रत्यक्ष स्वतःचं उदाहरण देतो तुला. मी सुद्धा सध्या बिझनेस करतोय, बाकी माझ्याकडे खूप फ्री वेळ असतो, त्यामुळे मोबाईलवर स्क्रोलिंग चालू असतं माझं. पण आता गेले काही दिवसापासून मी पण विचार करायला लागलो, खूप स्क्रोल करायला लागलो मी, खूप स्क्रीन टाइम माझा वाढलाय. तर म्हटलं यार कुठेतरी थांबावं लागेल. मी गेल्याच आठवड्यामध्ये 5 पुस्तकांची ऑर्डर दिली. काल येणार होतं ते आलं नाही, त्यामुळे कालचा पण माझा स्क्रोलिंग टाइम बऱ्यापैकी आहे. त्यामुळे आज जर आलं तर सगळ्यात पहिला मोबाईल बाजूला ठेवणार आणि पुस्तक रीड करायला चालू करणार. म्हणजे हे आहे की आपण जर स्वतःचा नीट विचार केला तर आपल्याला कळू शकतं की आपण कुठल्या वस्तूची ऍडिक्ट होऊ शकतो का. जसं समीरने सांगितलं की ऍडिक्टसाठी खूप सारे सबस्टन्स आहेत, म्हणजे चरस, गांजा, दारू, तंबाखू, सिगरेट, काही किंवा मोबाईल सुद्धा. तर आपण या सगळ्या कुठल्यावरती डिपेंडंट न होण्यासाठी स्वतःला वेळ दिला पाहिजे, स्वतःला समजून घेतलं पाहिजे, तर आपण या ऍडिक्शन पासून लांब राहू शकतो असं मला वाटतं. समीर, मला सांग की तुम्ही जे आता व्यसनमुक्ती केंद्र चालवतायत, सेंटर चालवतायत, त्याच्यामध्ये सध्या तुम्हाला काय दिसतं आहे की कशा प्रकारचा ट्रेंड चालू झालाय? जसं म्हणतात की ऍडिक्ट पहिला जवळजवळ 40-50 वर्षाचा असायचा ना, तोच व्यसनमुक्ती केंद्रामध्ये यायचा. पण आत्ताच मला वाटतं परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. ते नक्की काय? तर आम्ही एक मध्ये स्टडी केला होता. त्या स्टडीमध्ये खूप अलार्मिंग असे फिगर्स आलेत. तर 25 वर्षापूर्वीपर्यंत एक ॲव्हरेज एज जे रिहॅब सेंटरमध्ये येणारं होतं ते 35 वर्ष होतं, 35 इयर्स. आणि आज माझा ॲव्हरेज आहे 16 इयर्स. ओके.
म्हणजे अर्ध्याने ड्रॉप झालंय. आता जर तो मुलगा 16व्या वर्षी रिहॅबमध्ये आलाय तर मी अज्युम करून चालतो की त्यांनी कमीत कमी 4-5 वर्ष तरी व्यसन केलं असेल बाहेर. नक्कीच. ज्याचा अर्थ असा होता की त्यांनी 10व्या वर्षी चालू केलंय. आता हे अलार्मिंग ट्रेंड आहे. दुसरं आता स्टडी दाखवतो की ही जी यंग एजमध्ये आलेली मुलं आहेत, स्पेशली कॅनॅबिस यूज करणारी मुलं आहेत, या मुलांना खूप पर्सेंटेजमध्ये म्हणजे माझ्याकडे 7 to 10% ती मुलं परमनंटली कॅनॅबिस इंड्यूस सायकोसिसनी आता पीडित झालेली आहेत. म्हणजे ते कधीच बरी होणार नाहीयेत. ते आता त्याच्यातनं निघाले तरी म्हणजे त्यांच्या आयुष्याला काही अर्थ नाहीये, काही दिशा नाहीये. ते नुसतं आपण जे म्हणतो ना वेड्यासारखा फिरतोय, ते आता त्यांचं लाईफ असणार आहे. आणि ही एवढ्या यंग वयात आहेत. हे रिअली डिस्टर्बिंग आहे. दुसरं एक जे ट्रेंड आता दिसायला लागलंय की पूर्वी एक ड्रग एका ॲडिक्शनशी संलग्न नसायचा. तर जनरली कसं असते की आपल्या पर्सनॅलिटीशी लागणारा ड्रग तुम्ही घेणार. तर मला जर माझ्या घरी आई वडिलांच्या प्रेमापोटी काही प्रॉब्लेम झाला असेल, म्हणजे आई वडिलांच्या मध्ये प्रॉब्लेम्स होते आणि त्याच्यामुळे मला त्या वेदना व्हायच्या, ज्याच्यामुळे मी ड्रग्सकडे, तर हेरोईन किंवा ब्राऊन शुगर किंवा अफीम हे त्या पर्सनॅलिटीशी निगडीत असायचे. ओके. तर प्रत्येक जो ड्रग युजर आहे त्याच्या पर्सनॅलिटीशी निगडीत. आता तो सिनारिओ राहिलेला नाहीये. आता मुलं डिप्रेशन्स पण करतायत आणि त्याच्याबरोबर स्टिम्युलंट्स पण करतायत. ओके. आता प्रॉब्लेम काय होतोय की ह्याच्यामुळे खूप अँटी सोशल बिहेवियर दिसायला लागलंय. ओके. आज माझ्याकडचे 10 मुलांपैकी कमीत कमी 5 ते 6 मुलं, 10पैकी 5 ते 6 मुलं ह्यांच्याकडे एग्रेसिव्ह अटॅक्सचे केसेस आहेत पोलीस स्टेशनमध्ये 15 आणि 16व्या वर्षात. ओके. असॉल्ट आहे, काय मेजर रॉबरीज आहेत. हे पूर्वी नाही दिसायचं. हा ट्रेंड आता दिसायला लागलाय. हे सगळी मुलं आता स्कूल ड्रॉपआउट्स आहेत ऑल टुगेदर. बरोबर. स्कूल ड्रॉपआउट्स आहेत. ही कधीच त्या एज्युकेशन लाईनमध्ये येणार नाही आहेत परत. ही लोक सोसायटीला भार होणार आहेत पुढे पुढे जाऊन ना. असं सगळं चाललंय. समीर, अतिशय योग्य सांगितलंयस तू की व्यसन हे फक्त एका व्यक्तीचा प्रॉब्लेम नाहीये, तो संपूर्ण कुटुंबाचा आणि समाजाचा सुद्धा प्रॉब्लेम आहे. कारण की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्या घरात जर एखादा व्यक्ती आजारी पडलं तर आपण त्याची काळजी घेण्यासाठी आपण किती धावपळ करतो किंवा त्याच्यावरती आपलं सगळं लक्ष असतं. तसंच आपल्या घरात जर एखादा एक व्यसनी जर एक व्यक्ती झाला तर त्याच्या मागे आपण एवढं स्ट्रगल करतो, एवढं त्याला त्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. परत तो व्यसनी हा फक्त त्याचाच नाही आहे, तर तो बाहेर गेल्यामुळे बाहेरच्या समाजाला सुद्धा एक धोका निर्माण करू शकतो. त्यामुळे एक भयानक प्रश्न हा व्यसनाचा आणि या सगळ्या परिस्थितीचा आहे. समीर, मला तुला हे विचारायला आवडेल की व्यसनमुक्ती केंद्र नक्की काय काम करतं आणि एखादा व्यसनी तुमच्याकडे आला तर तो संपूर्णतः क्लीन होतो का किंवा व्यसनापासून लांब राहू शकतो का? तर आता हे व्यसनमुक्ती केंद्र किंवा आपण ज्याला जनरल टर्म्समध्ये रिहॅबिलिटेशन सेंटर बोलतो. आता रिहॅबिलिटेशनचा अर्थच होतो की आपण त्याला परत हॅबिटॅटमध्ये घालण्यासाठी तयार करतोय. रिहॅबिलिटॅट. ओके. आणि ते सगळे व्यसनमुक्ती केंद्र करत नाही आहेत अनफॉर्च्युनेटली. कारण आता इतकी व्यसनाधीनता झालेली आहे आपल्या समाजामध्ये की कितीतरी अशी संस्था आहेत ज्या ह्याच्यात घुसलेत. कारण ह्याच्यामध्ये चांगला पैसा आहे एका हिशोबाने. आणि त्यामुळे कसं झालंय की एक प्रॉपर जे आपण रिहॅबिलिटेशनची जी पर्पज आहे एका व्यसनीला परत त्या समाजात एक चांगला प्रोडक्टिव्ह मेंबर म्हणून परत सामील करण्याचा, हे सगळीजण करत नाही. जनरली काय असतं की रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये आपण एक तर त्याला तो आत्ता असलेल्या क्रायसिसमधनं त्याला थोडा वेळ बचावतो. ओके. काही लोकांची मेडिकल कंडिशन खराब असेल आणि तो जर आत्ता जर तात्पर्याने नाही निघाला त्याच्यातनं तर त्याच्या जीवाला धोका असू शकतं. जसं अल्कोहोलिझममध्ये होतं मोस्ट ऑफ द टाइम्स. लिव्हर खराब झाला आहे आणि आता वारंवार जॉन्डिस होतोय आणि फॅमिली आता घाबरली आणि तो बाहेर पितोय. तर अशा ठिकाणी आता त्याला कमीत कमी एका रिहॅब सेंटरमध्ये ठेवला तर एक 3-4 महिने त्याची दारू सुटेल, थोडंसं लिव्हर चांगलं होईल. हा एक हेतू असतो. दुसरं मेडिकल इश्यूज असू शकतात. आम्ही आत्ता बघतोय की खूपशा मुलांची ज्यांची क्रिमिनल केसेस आहेत बाहेर जे चालू आहेत ॲडिक्शनमुळे, ती मुलं जनरली रिहॅब सेंटर्समध्ये येतात कारण त्यांना सॉर्ट ऑफ इम्युनिटी मिळते. कारण रिहॅबमध्ये असल्यामुळे तोपर्यंत तरी केसचा फॉलोअप होत नाही आणि त्या लोकांना एक 3-4 महिने 5 महिने जस्टिस आणि लॉपासनं थोडासा सुटकारा मिळतो. पूर्ण जे रिहॅबिलिटेशन होतं हे पॉसिबल आहे जर आपण खरंच प्रयत्न केले की त्या मुलांना, ज्या लोकांना या व्यसनाधीनतेच्या विळख्यात जी अडकलेली आहेत
त्यांना परत समाजात आणण्यासाठी आपल्याला तसे कंडिशन्स क्रिएट करावे लागतील. बरोबर. आणि ते सगळेजण करत नाहीत, कारण त्याच्यात खूप खूप मेहनत आहे. आज आम्ही जर जुवेनाईल होम बघू, जिकडे लहान मुलं आहेत जे ॲडिक्ट्स आहेत, 70% आपल्या मुंबईच्या डोंगरीच्या जुवेनाईल होममध्ये 70% जे कॉन्व्हिक्ट्स आहेत, म्हणजे जे मुलं क्रिमिनल आहेत, ते 70% त्याच्यातले ॲडिक्शनमुळे क्रिमिनल झालेले आहेत आणि त्यांना कुठल्याच प्रकारची मदत नाही. आता ही जर मुलं तिकडनं 3-4 वर्ष जी काही त्यांना सजा लागणार आहे ती 3-4 वर्ष काढून जर बाहेर येणार आहेत, त्यांच्याकडे जर ते नेसेसरी स्किल्स नसतील त्याच समाजात परत येण्याचे, ज्या समाजातनं ते आज हे क्राईम करून गेले आहेत, तर त्यांना ते परत ते ॲडिक्शनकडे वळणार आहेत. आणि हा एक मोठा मुद्दा आहे. तर त्यांना तयार करणं, रिहॅबिलिटेशन सेंटरचा हा मेन मुद्दा असतो की फक्त नाही त्याचं मेडिकल इश्यूज किंवा हे जे क्रायसिस असतं ते हँडल करणं, हा पण इश्यू असतो की त्यांना तयार करणं. तर त्यांना जे स्किल्स आहेत जे त्यांच्याकडे आता नाही आहेत, शाळेपासनं शिकण्यापासनं ते ॲप्टिट्यूड स्किल्स असतील, त्यांना वोकेशनल स्किल्स रोजगारासाठी असतील, त्यांना त्यांच्या समाजात म्हणजे त्यांच्या कुटुंबात परत रिॲडजस्ट करण्याचे, हे सगळे जर आपण नीटपणे केले तर रिहॅबिलिटेशन सेंटरचा खरा जो हेतू आहे तो साध्य होईल. पण आता काउन्सिलिंग सपोर्ट आणि हा पूर्ण, आणि जसं तू पहिलं म्हणालस ना की फॅमिलीला पण खूप त्याची इजा होते. आता मनोविज्ञान बोलतं की ॲडिक्शन हा फॅमिली आजार आहे. एक जण आजारी असतो आणि त्याच्याबरोबर राहणारे सगळे आजारी झालेले आहेत. तो गोष्टी ज्या करतोय चुकीच्या किंवा अँटी सोशल ज्या गोष्टी करतो, जसं खोटं बोलणं, चोरी करणं, कोणाला धमकावणं, स्वतःला ब्लेम करणं, या सगळ्या गोष्टी तो करतोय त्याच्या व्यसनासाठी, पण फॅमिली करते त्याला वाचवण्यासाठी. बरोबर. ओके. आणि त्याच्यामुळे सगळेच आजारी झालेले असतात. तर जसं तो ॲडिक्ट त्याचं ट्रीटमेंट करतो तसं त्या फॅमिलींचं पण ट्रीटमेंट खरं एका हिशोबाने झालं पाहिजे. कारण कधी कधी आम्ही बघतो की तो ॲडिक्ट बरा होऊन गेलाय घरी, पण आता ऍडजस्ट नाही करू शकत आहे कारण घरचे अजूनही आजारी आहेत. बरोबर. आणि ते मग खूप मोठं कॉन्फ्लिक्ट असते. तर ते सगळं जेव्हा आपण रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये जर नीटपणे जर केलं तर आपल्याला चान्सेस जास्त आहेत की आहे ना ती मुलं चांगली राहतील. तू पहिलं बोललास ना की 3% रिकव्हरी रेट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सांगतंय. ओके. पण आपण जर बघितलं तर जेलमध्ये 4.5% आहे. ओके. जे ॲडिक्ट जेलमध्ये आहेत आणि ज्यांनी व्यसन केलेलं नाही ते 4.5% आहे. आता वर्ल्ड वाईड रिकव्हरी रेट्स अजूनही 3-4%च्याच आजूबाजूला आहेत. आणि ते 3-4% जे आहेत ते पण आपण नाही सांगू शकत की पूर्णपणे रिकव्हर झालेले आहेत. ओके. तर हा जो प्रोसेस आहे हा ऑनगोईंग असतो. बरोबर. ओके. हे जे ॲडजस्टमेंट्स असतात आपल्या पर्सनॅलिटीमध्ये चेंज करण्याचे, सोसायटीमध्ये अडॅप्ट होण्याचे, हे ऑनगोईंग असतात. आपण शेवटपर्यंत करायचे. बरोबर. आणि ते आपण जोपर्यंत करत राहू तोपर्यंत आपण त्या व्यसनापासून लांब राहणार आहोत. म्हणजे एकदा ऍडिक्ट झाला तर तो ऍडिक्टच आहे. राहणार. कारण कसं असतं, व्यसनापासून तो लांब आहे. कारण ॲडिक्शन हा नुसता आपण बोलण्याचा एक सायकोलॉजिकल इश्यू नाही आहे, हा फिजिओलॉजिकल इश्यू पण आहे. काहीतरी करतं ते ॲडिक्शन तुमच्या ब्रेनवरती. आणि काय करतं स्पेसिफिकली की तुमचा जो रिवॉर्ड पाथवे आहे आपलं, आपण जर सायन्स बघायला गेलो ब्रेनचं, तर आपण जे काय करतो आपल्या आयुष्यात, जे काय जेवण्यापासनं ते आज आपण हे स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करतोय, हे कुठे ना कुठेतरी मोटिवेशन येते. बरोबर. की मला काहीतरी करायचं आहे. ओके. आणि आपण हे मोटिवेशन जे आहे ते खूप महत्वाचं आहे. आता काय होतं की आपण या सगळ्या ज्या गोष्टी करतोय त्याचं आपल्याला फळ मिळते. बरोबर. ओके. कुठेतरी आपला हा व्हिडिओ चांगला चालेल, खूप लोक बघतील, आपल्याला वाहवा होईल त्याची. आपल्याला काय होतंय, आपल्याला प्रोत्साहन मिळते की ह्याच्यानंतर मी ह्याच्यापेक्षाही चांगला व्हिडिओ करेन. करेक्ट. ओके. पण ॲडिक्शन त्या प्रोसेसला हायजॅक करते. ओके. ओके. तर आपण बघायला गेलो तर रिवॉर्ड सिस्टमला हायजॅक करते. काय करते ॲडिक्शन, इतकं फील गुड केमिकल्स आपल्या ब्रेनमध्ये सोडते ना की मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, माझा मुलगा 10वीत मेरिटमध्ये आला किंवा माझं काहीतरी सक्सेस झालंय लाईफमध्ये, मला कुठेतरी खूप पैसे मिळालेत, ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त डोपामिनचा रिलीज ॲडिक्शनच्या किंवा त्या ड्रग्समुळे होतो. आणि मग तुमचा तो ड्रग्स सुटल्यानंतर आपल्याकडे दुसरा मिडब्रेन म्हणून एरिया आहे जिकडे आपण सर्वायवल आपले मेकॅनिझम चालतात. सर्वायवल मेकॅनिझममध्ये मी जो श्वास घेतो तो, माझी झोपण्याची सायकल, मी जेवतोय ते शरीराला लागतं, एंडोक्राईन फॅसिलिटीज बघ, म्हणजे आपलं शरीर कसं काम करतं, माझं ब्लड प्रेशर किती, हार्टबीट किती, हे सगळं रेग्युलेट करणारं एक सेंटर आहे.
त्या सेंटरमध्ये एक चुकीचा मेसेज रेकॉर्ड झालाय की हे घेतलंस तर तुझं हे चांगलं होणार आहे. करेक्ट. आणि तो इरिव्हर्सिबल रेकॉर्डिंग आहे. तू त्याला कधीच नाही तर लाईफमध्ये एका ॲडिक्टच्या तो बरा झाल्यानंतर पण है ना ती मजा जी असते ती त्याच्या कुठेतरी लक्षात कुठेतरी आहे ते परत ट्रिगर होते. ते जे एरियाज आहेत तुझ्या ब्रेनचे ते परत रिलीव्ह करतात. करेक्ट. त्या एन्व्हायरमेंट क्यूज देते तुला, ती लोक, ती जागा, ते म्युझिक, या सगळ्या अशा गोष्टी होतात आणि या गोष्टी लाईफमध्ये होतात निरंतर. त्याच्यामुळे कसं असते खूप डिफिकल्ट होते. म्हणजे सर्व्हाइव्ह करणं खूप धोका आहे त्याला. म्हणजे तो जसं आधी ज्या ज्या ठिकाणी त्यांनी ज्या ज्या गोष्टी केलेल्या असतात त्या पुन्हा त्याला आठवतात आणि पुन्हा त्याला ते करावंसं वाटतं आणि पुन्हा तो रिलॅक्स होऊ शकतो किंवा पुन्हा तो ऍडिक्ट होऊ शकतो. म्हणजे मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आपण सुरुवात फक्त मजासाठी करतो पण त्याचा एंड एवढा डेंजर आहे की आपण स्वतःवरती कंट्रोल ठेवत नाही. हे व्यसन आपल्याला पूर्ण हायजॅक करतं आणि आपल्या संपूर्ण शरीरावरती ते एक डेंजर इफेक्ट आपल्याला टाकतं. समीर, मला एक सांग की मग आता या सगळ्या सिस्टमपासनं किंवा आता जे केमिकल्स मार्केटमध्ये आहेत किंवा आपल्याला जर व्यसनी व्हायचं नाही तर समाजाला तू काय सांगशील? आता आपण ज्या ह्याच्यात काम करतो मी बघतो ना की आपण खरं तर या ॲडिक्शनसाठी काहीच करत नाहीयेत. ओके सर्वात पहिली गोष्ट ही आहे की आपण काहीच करत नाहीये. ओके पूर्वी मला आठवतं मी लहान असताना छोट्या छोट्या गोष्टींसाठी ना कुठे ना कुठेतरी एक छोटंसं अवेअरनेस असायचं. बरोबर. तर सिगरेट्स पूर्वी, ही कितीतरी वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 1980s अर्ली 80sची गोष्ट सांगतोय की टी व्हीवरती एक ॲड चालायची, विथ अ सिगरेट इन माय हँड आय फेल्ट लाईक अ मॅन. आणि ती ॲड तुम्हाला दाखवायची तुझं टर्मिनल जेव्हा लंग कॅन्सर होतो तेव्हा तुझी काय कंडिशन होते. आज जर आपण बघाल ना, आज जर आपण बघू तर त्या सिगरेटच्या पॅकवरती एक लंग्सचा फोटो दाखवलेला आहे फक्त, आणि तो फोटो पण लंग्स सारखा दिसत नाही. हो. आज किती लोकांना माहिती आहे की आपली छोटी छोटी मुलं जी शाळेत जातात ते एक ड्रिंक पित आहेत रिओ नावाचा. बरोबर. ऐकलंय का रिओ नावाचा ड्रिंक पित आहेत? किती लोकांना माहिती आहे ते रिओ काय आहे? किंवा स्ट्रिंग नावाचं पण एक ड्रिंक आहे. 75% कफीन आहे. 75 कफीन काय आहे? एक स्टिम्युलंट आहे. आज हा मुलगा रिओ पितोय, आणखीन 4 वर्षांनी मेथ घेणार किंवा MD घेणार. आज आपण या समाजात ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी काही करत नाहीये. आज किती ठिकाणी आपण जाहिराती बघतो जिथे आपण सांगतो की ड्रग्स वाईट आहेत. मुलांना ते दिसतच नाही. मुलं कुठेही इन्फॉर्मेशन काढतात इंटरनेटवर, आणि इंटरनेटवरती तर सगळं खोटं इन्फॉर्मेशन आहे. आज जर मी इन्फॉर्मेशन इंटरनेटवरती बघितलं की गांजा हा कसा ड्रग आहे, तर सुंदर सुंदर गोष्टी आहेत तिथे. हा एक हर्बल ड्रग आहे, लॉर्ड शिवा पण प्यायचे, त्याच्यामुळे तुम्हाला कुठला आजार होत नाही. चुकीची इन्फॉर्मेशन आहे. आपल्याला लोकांना खरी इन्फॉर्मेशन द्यायची. आज मी बघतो लोक आउटरीच करत नाहीत. मी बघतो लॉ एन्फोर्समेंटला इंटरेस्ट नाही आहे. आपल्याला कधीतरी बोलवतात एखाद वेळेला की बाबा ये एक सेशन घे. त्यांनी ड्रग्सचा आपला प्रादुर्भाव नाही थांबणार आहे. आणि मग आपण अपेक्षा करतोय की या समाजात ड्रग्स आपण पूर्ण नाही करू शकत. कारण जोपर्यंत आपली मुलं ऍडिक्ट होणार आहेत तोपर्यंत सप्लाय करणारं कोण ना कोणतरी असणार. करेक्ट. जिकडे डिमांड आहे तिकडे सप्लाय. डिमांड आहे. आपल्याला डिमांड कमी करायचं आहे आपल्याला. पण आता आपण खूप पुढे गेलेलो आहोत. आपण या वाटचालीत खूप पुढे गेलेलो आहोत. आज आपण इतक्या प्रोग्रेसमध्ये आहोत की आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी, आता AI येते. करेक्ट. आणि या सगळ्या गोष्टी येतात. उद्या आपले ते तुमचे रोबोट्स ड्रग डिलिव्हरी करतील डायरेक्ट तुमच्या बेडरूममध्ये. काय आज तुमचे सगळे पेमेंट सिस्टम्स ऑटोमॅटेड आहे. आज हे तुम्ही नाही थांबवू शकत. तर करू काय शकतो आपण? जी लोक आता ऍडिक्ट होणार आहेत त्यांना काहीतरी मदत करू शकतो. त्याच्या पलीकडे काय जास्त नाही करू शकत. नाही, खरी गोष्ट समीर, तो एकदम योग्य सांगतोय की जिकडे डिमांड आहे तिकडे सप्लाय आहे. आणि डिमांड कशी वाढवली जाते मी तुम्हाला एक साधं आणि सुंदर उदाहरण देतो. आज तुम्ही कुठल्याही दुकानामध्ये जा आणि त्याला सांगा किंगफिशर सोडा द्या, सोडा मिळेल. पण किंगफिशर सांगितल्यावरती आपल्या डोक्यामध्ये सगळ्यात पहिलं काय येतं? बिअर. किंवा तुम्ही एखाद्या दुकानामध्ये जा आणि त्याला सांगा की विमल द्या, तर तो काय देईल तुम्हाला?
दाखवणं हे वेगळं असतं आणि प्रत्यक्षात गोष्टी वेगळ्या असतात. त्यामुळे डिमांड कधी कमी होऊ शकत नाही आणि म्हणूनच अशा जंगलामध्ये राहण्यासाठी किंवा अशा परिस्थितीमध्ये राहण्यासाठी आपल्याला आपल्यावरती किती कंट्रोल ठेवावा लागेल, सोपं नाही आहे. आणि म्हणून आपल्या परिस्थिती किंवा आपल्या समाजामध्ये व्यसनाधीनता हे वाढत चाललंय. दाखवण्याच्या गोष्टी वेगळ्या असतात, कळण्याच्या गोष्टी वेगळ्या असतात, त्यांचा हिडन अजेंडा वेगळा असतो. त्यामुळे आपल्याला स्वतःवरती, स्वतःच्या भावनेवरती एवढा कंट्रोल ठेवावा लागेल तरच आपण व्यसनापासून लांब राहू शकतो. आणि तेच आपल्या युवकांना जमत नाही, कारण की कुठेतरी कम्युनिकेशन गॅप झालेला आहे. कारण आपण या विषयावरती कधी चर्चा करत नाही. म्हणून या विषयाची योग्य माहिती घेऊन आपल्याला स्वतःला वाचवावं लागेल आणि आपल्या मुलांना सुद्धा वाचवावं लागेल. त्यामुळे हा विषय खूप समजून घेण्याचा आहे. खरंच समीर, तुझ्याशी गप्पा मारून खूप मजा आली आणि खूप महत्त्वाच्या गोष्टी तू आमच्या प्रेक्षकांना सांगितलेल्या आहेत. त्यामुळे तुझे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. पण आपला पॉडकास्ट इकडेच संपलेला नाहीये, आपण पुढे खेळत आहोत रॅपिड फायर राऊंड. समीर, मला सांग, ड्रगपेक्षा मोबाईलचं व्यसन धोकेदायक आहे का? होय. एकदा जर व्यसन झालं तर तो व्यक्ती पूर्ण बरा होऊ शकतो? नाही. व्यसनातील लोक कमजोर नसतात, हे खरं आहे का? हो. सोशल मीडिया डिटॉक्स सगळ्यांसाठी करायला हवा? हो. व्यसनातून बाहेर पडताना सर्वात पहिली पायरी कोणती? स्वीकार करणं. कुटुंबाचा सपोर्ट आणि औषधोपचार हे दोन्ही महत्वाचे आहेत? दोन्ही. आजकाल 15 वर्षापूर्वीच मुलं व्यसनाला लागतात, ही धोक्याची घंटा? हो. स्ट्रेस रिलीफ म्हणून दारू चुकीचा मार्ग? हो. प्रत्येकाला मेंटल हेल्थ चेकअप करायला हवा का? डाऊटफुल. डाऊटफुल का? कारण ना आता सायकॉलॉजी आणि ॲडिक्शन ह्याचं कॉन्फ्लिक्ट होतं आहे. प्रॉब्लेम काय होतं, आजची ही मुलं जनरली ही लोक या टेक एजमध्ये आल्यामुळे तुम्ही बघाल तर त्यांच्या बिहेवियर्समध्ये ऑलरेडी डिसओरिएंटेशन आहे. ती जास्त रागावलेले दिसतात, जास्त हट्टी दिसतात, जास्त एकांतात वेळ काढतात. आता ह्या मुलांना जर आपण सायकॉलॉजीमध्ये घेऊन गेलो तर मग त्यांना डायग्नोज करतात. ओके. आता जर माझी मुलगी खूप मस्तीखोर आहे आणि जर मी तिला एका सायकॅट्रिस्टकडे, सायकॉलॉजिस्टकडे नेलं आणि ती जर बोलली की हिला ADHDचे सिम्पटम्स आहेत आणि आता हिला आपण ॲड्रॉलवर चालू करूया. ॲड्रॉल हे एक स्टिम्युलंट ड्रग आहे. ओके. अननेसेसरी मी माझ्या मुलीला डेंजरमध्ये टाकतोय, कारण ॲड्रॉल आता उद्या तिला MD कडे नेणार आहे आणि उद्या MD मधनं ती दुसरीकडे कुठेतरी ग्रॅज्युएट होणार आहे. इट इज बेस्ट नॉट टू गेट इट अनलेस दोज सिम्पटम्स आर वरिंग. ओके. मस्ती करणं हे त्या एजला नॉर्मल आहे. ओके. कधी कधी काही बिहेवियर्स असतात ते असतात, पण जे डिस्टर्बिंग बिहेवियर्स आहेत त्याच्यासाठी शुअरली मेडिकल ओपिनियन घ्यावं. खूप छान. रॅपिड फायर राऊंडची सुद्धा तू खूप छान पद्धतीने उत्तर दिलेली आहेस. समीर, पुन्हा तुझं मनपूर्वक धन्यवाद. तू इकडे आलास, तू खूप वेळ काढून आम्हाला इकडे पॉडकास्टसाठी तू उपलब्ध झालास. आमच्या प्रेक्षकांना तू छान पद्धतीने माहिती दिलेली आहेस, त्यामुळे पुन्हा एकदा तुझे धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पप्पा टप्पा टप्पा बोला ऐका आणि कोणक माझा पात्यान. पप्पा टप्पा टप्पा बोला